कुठनं आलाय तर इंडियन आलोय. तर कुणी निघालं युरोपला मोटरसायकल निघालं. त्यानं काय केलं, सगळं तिथं टाकलं आणि आत गेला, केबिनमध्ये गेला. केबिनमध्ये गेल्यानंतर त्यानं फोन लावला. आम्हाला माहीत नाही काय, वाय वाय गाडी आमच्याजवळ आली. तर हे करून सगळं हे करून त्यावेळेला मग बोट कुठं कलकत्त्यात आलो. कलकत्त्यात आल्यानंतर कलकत्त्यात काय केलं माहीत आहे का, बोट निघाल्यानंतर त्या बोटीत एक कावळा होता. आता ते बसला तर विचार ते कोणाला का, आणि बोट आज जशी जायला तशी ते त्याला घरं बाहेरची घरं दिसणं काहीच दिसणं हो, बंगले का सब ते असं फसलं आणि ते कावळा उडून गेला तिथे. इंडियाचा कावळा सौदी इंडियात अरेबियात ते गेला. सौदी अरेबियात गेला. चायनाने कधी जाऊ नये तिकडं. एका रात्रीला झोपायला 1400 रुपये भाडं त्यावेळेला. बापरे. जमिनी झोपायला 750 रुपये भाडं. तिथं एक 4-5 दिवस म्हणजे झेकोस्लामध्ये पाहिजे. तिथे कुठं बी झोपा, कुठं बी काय जेवा, जो कुठं हे करा. कोल्हापूरचं मटण तिथं नसेल ते ना ते मिळत. कसं काय असतं आहे का त्यातले कोण ते आमचा पार्टनर जरा दारू लागते त्याला. त्या बोटीत दारू बिरू सगळं जेवण बिवण सगळं होतं. परत मग झकोस्लामध्ये सगळं बघितलं, सगळं 4-5 दिवस तिथे राहिलो आणि मग पश्चिम जर्मनीमध्ये गेलो. आणि त्यात एके दिवशी रात्रीच निघालतो आणि एक दोघं मोटरसायकलीनं रांड्याची आलती. गुंड होती ती गुंड इथं बापरे. हां रात्री झोपायची आम्ही जरा बागेत निघालतो तेव्हा गुंड होती. ती गुंड म्हणाली इथं झोपू नका म्हणा, तुमचं इथं जावा म्हणाला. काय तर त्यांचं असेल म्हणून आम्ही तिथून बाहेर पडलो. रात्रीचं 10-11 वाजता. पन्हाळ्याचा मोठा आहे, चांगला हवेचं ठिकाण आहे. अरे. तिथे गाडी माझी पंक्चर झाली. बोटीत दिवसभर करायचं काय? दिवसभर हा बोटीत. बोटीत काय नाही, जेवायचं झोपायचं. हाय गाईज, टेबल टॉक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि मला आज खूप मजा येणार आहे या पॉडकास्टमध्ये, बिकॉज मी एक आपण रील जसं स्क्रोल करतो तसं स्क्रोल करत होते आणि मला एक रील दिसली. त्यामध्ये 2 मिलियन व्ह्यूज होते त्यामध्ये. आणि त्या रीलमध्ये असं होतं की 2 रायडर्स आहेत, एक फॉरेन रायडर आहे आणि एक इंडियन रायडर आहे. तो कोल्हापूरमध्ये कुठेतरी होतं त्या रस्त्यामध्ये आणि एक काका होते. तर काका पण एकेकाळी रायडर होते. सो ते त्यांच्या गोष्टी सांगत होते. तर त्या काकांना मी शोधून काढलं. त्या रील्समध्ये मी कमेंट्स केल्या की या काकांचा नंबर पाहिजे, कुठे आहेत वगैरे असं तसं. असं खूप हातपाय मारले आणि मला त्यांचा नंबर मिळाला आणि आज त्यांच्याबरोबर मी पॉडकास्ट करणार आहे. तर शेळके काका, तुमचं खूप स्वागत आहे आणि आज आपण खूप चांगल्या गप्पा मारणार आहोत. तुम्ही जसं सगळं फिरलाय तसं सगळं आपण आज इथे बसून फिरूया. सगळं मोकळं राहत, हा, काय अडचण. तर तुम्ही पहिल्यापासून सांगा की तुम्हाला हा छंद कसा लागला कुठला रायडिंगचा, गाडी चालवायचा? पहिल्यापासून वेळ काय? आहे, पहिल्यापासून वेळ आहे. तुम्हाला सांगितलं 32 शिराळा मी गेलतो हा. लक्ष्मी गाडीवरनं हा. पांढरी मला जे सांगितलं ना पहिले इथे हा, बसून, ते लक्ष्मी. सगळं सांगा की हा, तुम्ही 10 लक्ष्मीबंधन तेव्हाच ना जी आवड झाली. आणि मग 1900 नाही काय झालं, वडिलांनी मला काय 28ला मी 8वीपर्यंत शिकलो. 8वीला नापास झालो म्हणून मला त्यानं काढलं तिने. हां, 8वीला काढल्यानंतर मला वडिलांनी काय केलं, खरं आम्ही 5 जण भाऊ आहे आणि मेन आहे थोरला. आणि मोठं. त्यावेळेला माझ्या सगळं ताब्यात होतं. हा. आणि मी वडील माझे काय फालतू वागायला आले की मला भयंकर शिव्या द्यायचे वडील. भयंकर स्ट्रिक्ट होते. आम्ही 5 जण भाऊ आहे, भयंकर स्ट्रिक्ट होते. मग एके दिवशी काय झालं, 1972ला मी एक 72ला माझा एक घनश्याम जोशी म्हणून एक मारवाडी आहे, अच्छा. वेस्ट पेपरचा धंदा करतोय. ते माझ्या शाळेत 8वी ते 10वीपर्यंत नाईट हायस्कूलला मी होतो ना. हां, म्हणजे त्या 8वी ते 10वीपर्यंत माझी इतकी ते मारवाडची दुस्ती झाली. एक मारवाडी होता, एक लोहार रघुनाथ लोहार म्हणून एक आमचा माझा दोस्त होता, नाईट हायस्कूलची बरं काय. हा. नाईट हायस्कूलला घेऊन होते आम्ही तिघं होतो. नाईट हायस्कूलला का जात होतं? धंदा माझ्या वडिलांनी मला व्यापाराला घुसविलं. म्हणजे सकाळी आम्हाला काम करायचं आणि हां, रात्री आम्हाला शाळेला जायचं. शिक्षणाची गरज नाही आहे हा. म्हणून तिने काय केलं, वडिलांनी माझ्या भयंकर वडील माझे भयंकर स्ट्रिक्ट होते. फालतू चालत नव्हतं. भयंकर शिव्या देत होते आम्हाला 5 जण भावासनी. बाप. एवढं स्ट्रिक्ट ठेवलं. आमच्या 5 त्यांच्या 5 सुना आहेत की नाही, टाचणी टाकली तर ते आवाज यायला पाहिजे एवढं शांत. भयंकर स्ट्रिक्ट होते ते बापरे. वडील, भयंकर म्हणजे भयंकर होते. आणि त्यावेळेस जेव्हा माझ्या आजी इथं आले, कोल्हापुरात आले युवतीतनं, तेव्हा
साधी बैलगाडी एक्का बैलगाडी घेऊन आमच्या मीराबागेत कोल्हापुरात मीराबाग म्हणून हे आहे. मीराबागेत तिथं ते आजा आजी बरं काय 1950 40-45ची गोष्ट आहे. 50 ते तुम्हाला सांगायचं म्हणजे ते आजा आजी आलते नुसतं हे आलते तिथं झाल्यानंतर आमच्या वडिला 3 लग्न झाली आणि फुलेवाडीतच सगळा आमचा जन्म झाला. फुलेवाडीत ओके. फुलेवाडीत जन्म झाल्यानंतर त्यांनी काय केलं वडिलांनी माझ्या भयंकर हे करून वडील आणि 2 चुलते म्हणून जवळजवळ एका जाग्यावर 16 एकर रान पाचगावला 16 एकर रान एका पाचगावला घेतलं वा. वडिलांनी माझे. आणि परत प्रत्येकाला घरं बांधून दिली. भयंकर म्हणजे भयंकर केलं. आणि ज्यावेळेला वडील वारले 1989ला वडील 98ला वडील वारले माझे. त्यावेळेला तिने जाताना प्रत्येकाची 5 दुकानं 5 भावाची 5 दुकानं सराफी दुकानाची 5 झाले. म्हणजे असं 16 एकर रान एका जाग्यावर पाचगावला युवतीला 2-2.5 एकर रान असं सगळं करून ते 98ला वारले. त्यांना फालतू आवडत नव्हतं. मग मी 1900 काय झालं माझा घनश्याम जोशी म्हणून दोस्त आहे रघुनाथ लोहरवर ते मारवाडी आहे आणि ते वेस्ट पेपरचा ते धंदा करतोय. ओके. हां ते 1972ला मी त्याला घेतला बजाज स्कूटर चेतक बजाज असते का हा, नाही हा, हा, हा. त्याच्यावरनं तिला ह्याला गेलो आमच्या हैदराबादला गेलो स्कूटरवरनं 1972ची बापरे. 1972 कोल्हापूरवरनं हैदराबादला हा. हा बा गेल्यानंतर जाऊन आलो सगळं आलं आणि ते आमच्या घनश्याम जोशी म्हणून जे नेला होता का नाही हा. त्याचं लग्न व्हायचं होतं. तिचे लग्न सासरवाडी पंढरपूरची पंढरपूरची सासरवाडी होती तिची. पंढरपूरची सासरवाडी असल्यामुळे ते जाताना घर त्याचं बघितलं आम्ही सगळे जाताना सोलापूर मार्गे उमरगा मार्गे हैदराबादला गेलो. हैदराबाद करून परत आलो विजापूर बघितलं. विजापूर स्कूटरवर बरं काय विजापूर बघितलं आणि विजापुरात थांबलो गोलगोंबड हे सगळं बघितलं आणि मग कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात आल्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्याकडेच हे होतं 8-10 दिवस झालं मला घेतलंच नाही दुकानात घेतलं नाही. तुला कुठं काय खायचं कुठं जायचं बोलत जा मला एकट्याला असं ठेवलं कारण खाली 4 भाऊ होते ना माझे. हा. कसे तरी वागायला लागले काय करणार म्हणून तुम्हाला पहिला. स्ट्रिक्ट ठेवलं होतं भयंकर चिडलं. तुम्हाला सांगावं जे गणपतीचं मुहूर्त गणपतीचं होतं 15 दिवस मला बाहेर काढलं दिली. हां येऊच नको कुठं काय खायचं जेवजा काय बघतो आमचं. तर ते मी त्या नेमकं आमच्या गणपतीचं पुण्यात गणपती होते. एक भाऊबंद होता दगडूशेठ काय म्हणते दारूवाला फुलाजवळ दारूवाला पूल तिथे भाऊबंद होता. तिथं राहायला ते गणपती सगळं बघितलं तिथं जाऊन आणि मग घरा घेऊन गेल्यानंतर मग कुणीतरी आमच्या वडिलाच्या दोस्तांनी तडजोड करून मिटवलं. मिटवलं. तर ते हैदराबाद त्यावेळेला 1972ला मी ते हैदराबादच्या पहिली ट्रिप तुमची ती होती काय हा. गाडीवरून पहिली तुमची हा लांब लांब जायची. पहिल्यांदा 1972ची गोष्ट आहे. अच्छा. हा 1972 आम्ही नाईट हायस्कूलला होतो ना. हा, हा. आणि माझं 73ला आमचं दोघांची लग्न झाल्या 73ला लग्न झाल्या तिचं झालं 72ला माझं झालं 73ला. आणि ते माझा घनश्याम जोशी म्हणून आता मारवाड आहे आताच सध्या राजस्थान उदयपूरला आहे. त्याच्या अच्छा. गाव राजस्थान उदयपूरला आम्ही त्याचे 2 मुलगा आहेत 1 मुलगी आहे. त्या तिन्ही लग्नाला राजस्थानला गेलो वा. तेव्हा. आणि 1982ला ते पुढचं सांगतो तेव्हा आता उदयपुरात आहे तो सध्या. हां अजून दुसरीच आमच्या घेणं देणं फोन बिन घेणं करणं अजून करतोय. तर वा. त्याच्या ह्याला जेव्हा त्यानंतर ती झाल्यानंतर गोव्याला मी 2-3 वेळा 1960-62-65च्या वेळेला सायकलीनं गेलो गोव्याला. सायकलीनं आमची कोल्हापुरातून फुलेवाडीची बालगणेश तरुण मंडळ म्हणून हे आहे. हा. बालगणेश तरुणची पोरं घेतली नाही त्यावेळेला 1962ला ते सायकलीनं जाऊन आलो गोव्याला जाऊन आलो होतो. बापरे. त्याचं फुलेवाडीची 10-12 जण होतो आम्ही 10-12 7-8 जण होते मोटरसायकल होते. ते सायकलीनं घेऊन गोव्या करून आलो. गोव्यानंतर परत 2-3 वेळा मोटरसायकलीने गोव्याला गेलो. बरं गोव्याला मोटरसायकलिंग केल्यानंतर परत एक नंतर जी आवड जी झाली म्हणता मग 1982ला एशियाड झालं. एशियाड हा. झालं 1982ला एशियाड झालं. त्या एशियाडच्या वेळेला एक नंदकुमार नार्वेकर सोनार आहे. ओके. हां 1982 बरं काय नंदकुमार नार्वेकर 1982ला आपल्या
ऑल इंडियात एशियाड खेळ झाले बघा. एशियाड खेळ हां, हां. 1982ला एशियाड खेळ झाले. त्या खेळासाठी आम्ही त्या बुलेट खरेदी घेतली मी. काय वाह! केलं, बुलेट खरेदी घेतली आणि बुलेट खरेदी केल्यानंतर मग ते खरेदी केल्यानंतर नंदकुमार नार्वेकर म्हणून सोनार आहे. त्या नंदकुमार नार्वेकरला मी घेतला आणि आम्ही मोटरसायकलनं बुलेट खरेदी करून निघालो होतो. कितीला खरेदी केली बुलेट तेव्हा? बुलेट ते आता काय ते लक्षात राहणार साधारण साधारण 20,000 25,000 असेल अंदाज काय एवढं लक्षात नाही. 20-25,000 बुलेट खरेदी केली. आम्ही 5 जणाचे भाऊ होतो. आम्ही 5 जणात ती एक घेतली ती. तर ते मला सांगायला म्हणजे ते 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 एक ते हे घेऊन त्या नंदकुमार नार्वेकरला घेतला आणि 1982ला एशियाड बघायला, खेळ बघायला दिल्लीत खेळ. त्यावेळेला आम्ही इथनं निघालो. इथनं ह्याच्यात आलो कुठं मुंबईत आलो. मुंबईतनं परत गुजरातमध्ये गेलो. गुजरात, अहमदाबाद, इंदूर अहमदाबादवरनं गेलो कुठं उदयपुरात. उदयपुरात माझ्या दोस्ताला 2 दिवस राहिलो उदयपुरात हां. बुलेटवरनं बरं काय. आणि बुलेटवरनं निघालो कोल्हापुरात. पहिल्या स्टार्टिंगला कावळ्या नाक्याच्या तिथं गाडी स्लिप झाली आई आणि पडली गाडी. तिथं स्लिप निघालो तेव्हा त्या दिवशी पहिल्या दिवशीच बाप! गाडी स्लिप झाली. स्लिप झाल्यानंतर काय झालं, मग ते गाडी हे करून जरा सायलेन्सर भाजला मला. सायलेन्सर बापरे! ते गाडी धुतल्यामुळं हे केलं आहे आणि घातला. तर त्यावेळेला फोटो ते घरात असताना फोटो बिटो मारले, कॅमेरा सगळा मारला होता. ते जे सगळे फोटो ते आम्हाला त्या युरोपसाठी ते फोटो उपयोगीला आले. तर ते बुलेटवरनं मग गुजरात बघितलं. गुजरातवरनं राजस्थानला गेलो. राजस्थानात ते आमच्या दोस्तात थांबलो. राजस्थानातनं हे करून हरियाणा दिल्लीला आलो. हं. दिल्लीत एक आमचा दोस्त आहे, आमचा फुलवाडीचा दोस्त आहे. तिथं थांबलो आम्ही दोघं. आणि एशियाड म्हणजे खेळ एक सौदी अरेबिया आणि इंडिया अशी मॅच होती फुटबॉलची. अच्छा. त्यावेळेला फुटबॉलची मॅच मी बघितली. तुम्हाला आवडते बघायला फुटबॉल? फुटबॉल मी काढलाय स्वतः. ओह! फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा संचालक अरे मी आहे. वाह! सगळ्या फुलेवाडी सगळे मला मानतात. माझ्या बायकोला 1982ला 2000ला मी तिला ह्या फुलेवाडीच्या फुटबॉलच्या जीवावर 2000ला ही बायकोला माझ्या उभा केली ती महापालिकेला. माझा भाऊ महापालिकेला उभारला. माझी माझी सून एकदा उभारली. असं तुम्हाला सांगा म्हणजे ही बाई सात सात ह्याच्यातनं 2-3 नंबरला आली त्यावेळेला फुलेवाडी फुटबॉलच्या नावामुळं. तर फुलेवाडी फुटबॉलचा मी संचालक आहे, संस्थापक आहे, अजून सिनियर आहे. अजून तुम्ही खेळायचा का फुटबॉल? फुटबॉल खेळत नाही, माझा क्रिकेट खेळत आवड आहे? आवड आहे. हां. तर फुटबॉलचे फुलेवाडी फुटबॉलचे भयंकर हे आहे. फुलेवाडी फुटबॉलचे त्यांचं ते अजून सिनियर झाली आहे. 1992ला सिनियर झाली आहे. आणि ते अजून खेळ चालू आहे. 1 नंबरला 2 आता 8, 9, 10 नंबरला असते खेळा. ती टीम आता वाह! हाय. तर तुम्हाला सांगायचं तिथनं परत काय केलं ते एशियाड हे सगळं बघितलं. परत एशियाड बघितल्यानंतर पुढं नंदकुमार नार्वेकरला घेऊन हरियाणाला गेलो. दिल्लीला अंबाला म्हणा, अमृतसर म्हणा, तुमचं अंबाला नंतर चंडीगड म्हणा, हे सगळं म्हणून वाघा बॉर्डरी सुद्धा बघितल्या. जम्मू पुढं गेलो. जम्मूच्या पुढे गेलो. काश्मीर श्रीनगरला त्यावेळेला बुलेटवरनं नाही गेलो. बायकोला गेली तेव्हा पुढे घेऊन गेलो एकदा तिला घेऊन रेल्वेने गेलो. तेव्हा ते जम्मू काश्मीरमध्ये जम्मूच्या पुढं हे आहे धर्मस्थळ म्हणून धर्मस्थळ नव्ह काहीतरी गाव आहे. त्या गावात तिथे राहिलो. काय पुढं वर जाताही नाही. सगळे बर्फ होता माणसं त्यावेळेला म्हणून जाता येत नाही. तिथनं परत जम्मूच्या पुढं उद्यमपूरच्या पुढं गेलो आणि तिथं परत आलो. परत आल्यानंतर मग चंडीगडवरनं सरळ हिमाचल प्रदेश बुलेटवरनं बरं काय. ते खेळ बघितलं तेवढं एक खेळ बघितला. बाकी 2 दिवस ते दिल्लीत राहिलो. तिथनं पुढं हरियाणा तर तुमचं अमृतसर पंजाब सगळं बोल जम्मूच्या पुढे गेलो. जम्मूतनं पुढे उद्यमपूरपासून खाली मागं आलो आणि परत इकडं हिमाचल प्रदेश. तिथे हिमाचलमध्ये उत्तर काशी म्हणून गाव आहे. आपल्या इंडियाचं शेवटचं गाव हे बुलेटवरनं. उत्तर काशी बघितलं. तुमचं मसुरी थंड हवेचे ठिकाण मसुरी. अमिताभ बच्चनचं आवडचं आपलं ह्याच्यासारखं पन्हाळ्यासारखं मोठं आहे. चांगलं हवेचं ठिकाण आहे. तिथे गाडी माझी पंक्चर झाली. फुटबॉल बुलेट माझी पंक्चर झाली कुठं ह्याच्यात मसुरीमध्ये.
हां, मसूरमध्ये पंक्चर काढले, सकाळ तिथं वस्ती केली जोगी करून परत उत्तर काशी म्हणून पहाड्या म्हणजे नुसतं गड आहेत. ते उद्यम पण तिथे गेलो, अंघोळ-बिंघोळ केली. उत्तर काशी म्हणून आहे. खरं साधं खेड आहे तिथं. खेड आहे चांगलं मोठं आहे ते. गंगा नदी उगम पावते तिथे. पण तिथनं मग ते करत तिला हे करत अंघोळ-बिंघोळ करून परत गंगोत्री, यमुनोत्री हे असं सगळं करून करत हिमाचल प्रदेशमध्ये ह्याच्या आलो. काय हो, हिमाचल प्रदेशची राजधानी आहे डेहराडून हां, डेहराडूनवरनं मग मसुरीला गेलो. तिथनं परत हे करून परत मागं आलो. हिमाचल प्रदेशची राजधानी कुठली तरी आहे ती शिमला. हां. शिमल्यात 2-3 दिवस होतो. बुलेटवरनं. शिमल्यातनं परत असं हे करून मग उत्तर प्रदेशला आलो. उत्तर प्रदेश पहिलं तुमचं अयोध्या बघितलं. तेव्हा रामाचं देवाण नव्हतं. तेव्हा साध्या ह्याच्यात ते बघितलं सगळं. कानपूर मार्गे सगळं करून ते सगळं करून परत ह्याच्यात आलो. उत्तर प्रदेशवरनं मध्य प्रदेशमध्ये आलो. मध्य प्रदेशमधनं सरळ महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्रातनं सरळ कोल्हापुरात आलो. नाही वाह! तेव्हा 1982ची गोष्ट आहे. म्हणजे सगळं फिरून आलं हां, वरचा सगळं सगळा फिरून आलं. पट्टा. 1982ची. हां. मग एके दिवशी असं झालं, माझा शेजारी एक यशवंत कुपेरे म्हणून आहे. यशवंत पाटील. पाटील. हां, कुपेरे. तर तेव्हा दोस्तानं माझ्या शेजाऱ्यानं मला काय सांगितलं, एक जण रशियाला सायकलीने निघालाय. काय सांगतो म्हणलं. हां. एक एक त्याचं नाव आमचा हे विष्णू मोदी आता आल्याला आणि प्रकाश काजवे असे दोघांचे रशियन भाषा शिकतात ती. रशियन भाषा शिकल्या. रशियन, जर्मन, इंग्लिश भाषा ते शिवाजी विद्यापीठला सर्व्हिसला होती. हां, हां. हा ती दोघं. आणि मग ते शेजारी मला सांगितल्यानंतर मग मी काय त्याची ओळख करून घेतली. विष्णू मोदीची ओळख करून घेतली. ते हात नाहीत आहे त्याला. हां, हां, विष्णू तिची ओळख करून घेतली. आणि ते दोस्त झाल्यानंतर ओळख झाल्यानंतर त्याने ओळख मी तिची पाठ सोडली नाही. 87ला 85ला तिची ओळख करून घेतल्यानंतर रात्री दिवसभर धंदा करायचा. सोन्या चांदीचा व्यापार आहे. दिवसभर धंदा करायचा. रात्री 9, 10, 11 वाजता त्याच्या घरात जाते. डेली बायको म्हणायची 12-1 वाजेपर्यंत आम्ही त्याच्या घरातच असायचं. आणि काय करायचं? तिथं सगळं हे हां. हे एशियाचं सांगा की ते काय हां, करायचं? युरोपचं हे केलं पहिलं. मग तिने काय केलं, दिल्लीला परत काय झालं, दिल्लीला लेटर घेतलं. दिल्लीला तिनं ओळख झाल्यानंतर तिनं सगळं तिला आवड झाली. ते सगळं झालं आणि धंदा साधा माणूस आहे तो. म्हणजे लय पैसेवाला नाही आहे. ते दुधाचे धंदा आहे. दुधाचे पिशव्या ऐकायचा. एक मुलगा आणि एक मुलगी गोव्याला दिली आहे. अच्छा. एक मुलगा इथं आहे. हां. आणि मग ते असे साधा आहे सगळं. हां. म्हणजे राजामपुरीत तिचे भावकी राहायला आहे. राजामपुरीत 8व्या गेलीला. तर तिची ओळख झाल्यानंतर त्याला रोज सकाळी संध्याकाळी तिथं त्याच्या दुकानात घरात जायचं, बसायचं. आणि मग त्याचं डोकं म्हणजे भयंकर हुशार होतं ते. भयंकर हुशार. ते आणि देवाच्या बाहेर होतं. त्याला मी सोडलाच नाही, कारण काय हे मला आवड आहे आणि त्याला सायकलीने जायची आवड. त्याच्यामुळं मी तिथं गेल्यानंतर सगळं कागदपत्र व्यवहार सगळं करा. मग त्याला बाहेर जायला काय काय करायला लागतं ते हां, ते सगळं करूया. दिल्लीवरनं कागद मिळाली. दिल्लीवरनं कागद मिळाले. दिल्लीच्या त्या आपल्या कायदा इंडियाचा कायदा, त्या इंडियात 15 ते 35 वयातच करायचं असते. अच्छा. हां, 15 ते 35 वय. परत तुम्हाला कुठंतरी जाऊन आलेल्याचं रिपोर्ट लागते. हां, आम्ही 6चा ग्रुप केला. 6 जणांचा ग्रुप केल्यानंतर ते सगळं लेटर सगळे जोडली, सगळं केलं आणि दिल्लीला पाठवलं. दिल्लीला पाठवल्यानंतर त्यांनी आम्हाला एवढे हे नियम आहेत. या नियमाचे त्यात 15 ते 35 वय. परत तुम्हाला कुठलीतरी भाषा यायला पाहिजे. हां. हे फॉरेन लँग्वेज. ते शिवाजी विद्यापीठ लेटर जोडले बघा त्यात आहे. हां, हां, हां. परत ऑल इंडिया मोटरसायकल फेडरेशनचं मद्रासला हे होतं. मद्रासला ऑल इंडिया मोटरसायकल फेडरेशनचं ते लेटर घेतलं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आमच्या एन.डी. पाटील साहेबांकडून ते लेटर घेतलं. वाह! हां, परत झालं ऑल इंडिया मोटरसायकल. परत आमच्या कोल्हापूरच्या रोटरी क्लब म्हणून आहे. रोटरी क्लब, त्या रोटरी क्लबचं लेटर, लायन्स क्लबचं लेटर, परत तुमचं हे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं लेटर झालं. परत आमच्या तिथल्या मोटरसायकल फेडरेशनचं लेटर कोल्हापूरच्या. असं सगळं लेटर जुळून 200-250 पानी बंच आम्ही दिल्लीला पाठवला. हाच आहे का तो? हां, तेच आहे. दाखवा मला. दिल्लीला बंच पाठवला. नकाशे बिकाशे सगळे असते ते. बापरे! हे तुम्ही सगळं गोळा केला आणि आम्ही सुरेश मेहता म्हणून
रोटरीचा सुरेश मेहता आणि नाही, हे नकाशे वगैरे पण तुम्ही गोळा केले? हो, ते आम्ही दोघांनी गोळा केले सगळं दोघांनी केले. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं लेटर, परत शिवाजी युनिव्हर्सिटीचं ते लेटर, सगळंच गोळा. 6चा ग्रुप होता, आम्ही गेलो दोघंच शेवट. वा, भारीच आहे. ते लय लेटर आहे तो सगळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे विष्णू फोटो मारणार मोदी, मारा त्यात. विष्णू मोदी, विष्णू महादेव शामराव मोदी, शेळके, नागेश आमले आणि प्रकाश काजवे, काजवे, हे दोघं रशियन. नंदुकुमार नार्वेकर नार्वेकर, पांडुरंग ते मोहिते. ह्याला आला होता. हा. ते त्याला ह्याला आलता ना, एशियाला आला तेव्हा. ते आम्ही 6चा ग्रुप केला, गेलो दोघंच. The following 6 youth studying Russian language in the हा, university, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. मग तुम्ही पण शिकला रशियन? कुठला लेटर जोडाय पैसे तुम्ही यांची ओळख झाल्या, मी ते केलं त्याने. कोणच शिकलेलं आहे ते हा. काजवे आणि मी, प्रकाश काजवे हा, आणि तुमच्या विष्णू बरोबर माने, जे हे मागे दोघं तुमच्या बरोबर जे मागे हा, बसणार मागे होते ते बसणार ते. मोदी, विष्णू मोदी. मोदी हा. मग त्यांनी आणि काजवे आणि त्यांनी आम्ही शिकले होते. त्या दोघं शिकले, त्याच्यातनं ते शिवाजी विद्यापीठाकडनं लेटर घेतलं त्यांच्याकडनं. वा, या 6 जणांचा ही 6 जणांनी रशियन येते म्हणून. म्हणजे तुम्ही स्टडी टूरच्या ह्यानी गेला ते होता. विसासाठी, हा. हा विसासाठी उपयोगी पडला. आता ह्याच्यात लिहिले पर्पस अंडरटेकन अ स्टडी टूर ऑन मोटरसायकल फ्रॉम कोल्हापूर टू इटली, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड. वाव. हा. आणि त्यात ते जर्मनी, हा, स्वित्झर्लंड, रशिया, ऑस्ट्रेलिया, जर्मन, बेल्जियम, सगळं. ग्रीस, कव्हरिंग अबाउट 14,000 किलोमीटर, 14,000 किलोमीटर. किलोमीटरचा प्रवास करा. वा, ते सगळ्या भारीच की. नकाशापेक्षा जोडले ना सगळं तिथं. हा, ते नकाशे बघतो आता. हा, नकाश बघा नकाशे खाली आहेत. हा, होय ते. हे सगळे तुम्ही हा, त्यावेळेला ते घातलं, त्या विसासाठी घातले तर ते सगळं. हे सगळं विसा सुरेश मेहता आणि मेहता आणि कंपनीचा मालक, हा, हे होता रोटरीचा हे होता मेन. तिने आम्हाला हे सगळं दिलं जोडून, सुरेश आणि मेहता आणि कंपनीचा. तेव्हा आता कसं लोक गुगल मॅप लावून जातात, गुगल हो. फोनवर नकाशा बघतात. बघतात. तेव्हा काय नव्हतं, तेव्हा हे बघून काय नव्हतं ते. हे बघून तुम्ही फिरलाय म्हणलं. हो, ते हे काय केलं, कार घेतली ह्याच्यात, युरोपमध्ये कार घेतली. कार घेतली. ते काय एका हो, हा. ते मेहता म्हणते, मेहता आणि कंपनी म्हणजे फिरायला फिरायला गेल्यावर तुम्ही गेली. तिथं कार खरेदी करून ते येताना कोल्हापुरात आले. का? आवड. तर त्याने सुरेश मेहता आणि कंपनीच्या त्याच्यामुळे हे सगळे लेटर मिळाले मला. भारीच नकाशे- की. बिकाशे. खाली आहे, अजून लेटर आहेत बघा खाली. म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी हा, मधून त्याच्याकडनं आम्हाला सगळं मिळालं. ते आम्ही मिळालंय. ते सरांची ओळख झाल्यानंतर रशियन होता ती सर. हा. दिलं दांडून. तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी शिकायला होता का? नाही, मग मग तुम्ही काय सांगताय, आवड मला मोटरसायकलची म्हणून ते घातले त्यात. मग तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी मधून कसं सगळं घेतलं? ते विष्णू मोदीने केले ते. विष्णूमुळे. हा, त्याच्यामुळे त्या काजव्यामुळे झाले ना ओळखी. काजव्यामुळे ओळख झाली आहे ती. असं काय भारीच. करताय, काजव्यामुळे ओळख झाली आहे. मग तुम्ही कुठे शिकायला होता? 8वी पर्यंत शिकलात नुसतं ना? 10वी पास. 10वी पास. नाईट हायस्कूल कोणती शाळा? कोल्हापूर नाईट हायस्कूल. नाव कोल्हापूर नाईट हायस्कूल. एवढं? हा, हेच नाव आहे काय? हा. बर. नाईट हायस्कूलला हिरो होंडाचं काय आहे? काय ते, हिरो होंडा मोटरसायकल हा, लिमिटेड. त्यानं पैसे काहीतरी आम्ही मागणी केली त्याच्याकडं हिरो होंडाच्या. अच्छा. काहीतरी ते देतो म्हणलं, ते या असं झालं. राजदूत गाडी 1987चा कागदपत्र आहे. राजदूत गाडीवरनं गेलो, त्यांनी आम्हाला पार्टिपेट दिले मात्र ते 87ला युरोपला. हिरो होंडा CD 100 हा, मोटरसायकल. हा, तेच. भारीच. बायकोला घेऊन त्या गाडीवरून बायकोला घेऊन कन्याकुमारीला. ही गाडी घेऊन हा, मोटरसायकल. हा, हा, काय सांगा हा. सांगा कसं गेला? ते नंतर सांगतो. त्या अगोदर हे अच्छा, होऊ अच्छा, आपलं युरोपचं येऊ द्या, नंतर हे तर इंडियामध्ये युरोपचं येऊया. येऊ दे, मग ते होय. लय अजून लांबडला आहे ते. होय, ते कुठलं लेटर आहे? हे सेंट्रल डिपार्टमेंट USSR कन्सल्ट जनरल इन बॉम्बे. रशियाचं आहे. रशियाला लेटर जोडले रशियाचं. हे शिपिंग शिपिंग कॉर्पोरेशन. जहाजाची परवानगी मिळाली. जहाजाची हा. परवानगी मिळालेली. वा. सुरेश कलमाडीने तुमच्या कोल्हापूर हे सुरेश कलमाडीने परवानगी दिली आम्हाला. अच्छा. दिल्लीला 2 वेळा गेले ते भाऊ माझा आणि ते विष्णू मोदी हा. त्या परवानगीसाठी. तर शरद पवारांनी सांगितलं सुरेश कलमाडीला, सुरेश कलमाडीनं जहाजाची परवानगी सुरेश कलमाडीने दिली आहे वा. त्यावेळेला.
आता मला सांगा, तुम्हाला ही सगळी कागदपत्र मिळाली आणि त्याच्यानंतर मग कागदपत्र मिळाली, मग ते तुम्ही कागदपत्र सगळे हे केलं, बंच 200-250 पानी बंच पाठविला ते पाठवलं. विसासाठी. हा हा, विसासाठी पाठविल्यानंतर सुरेश कलमाडीच्या ऑफिसमध्ये दिल्लीला 2 वेळा गेलो, तेव्हा ते आम्हाला तिने परवानगी दिली. तिने हा एन डी पाटील आमदार कोल्हापूरचे एन डी पाटलाचे शरद पवारांना सांगितलं, शरद पवारांना सुरेश कलमाडीला सांगितलं, सुरेश कलमाडीनं आम्हाला ही सगळं परवानगी दिल्या. जहाजाची परवानगी देणारा माणूस सुरेश कलमाडी, वा त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकलो. हा कारण का पैसे विमानाने गेले की गाडी कशी न्यायची, विमान पैसे कमी. बरोबर. 6,202 मध्ये त्यांनी जाऊन सोडायचं जाताना, तिथनंच 6,202 202 रुपये. हा, तिथं सोडायचं आणि तिथनं इथं आणायचं, हे त्यांचं काम. काय झालं तर ऍक्सिडेंट झाला, मेला पडला, काय झालं तर त्यांची त्यांची जबाबदारी, जबाबदारी हो. सगळी. त्यांची जबाबदारी. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे जेव्हा परवानगी आम्हाला मिळाली सुरेश कलमाडीची, तिने जहाज कुठे दिलं असेल आम्हाला, कलकत्त्याला जहाज दिले. बापरे. कलकत्त्याला जायचं कलकत्त्याला आता जहाज गाडी दिलं. चालवत. मग आमची राजूर गाडीवरनं सगळं इंटरनॅशनल लायसन्स काढलं, सगळं काढलं आणि 250 पानी बंच परवानगी आल्यानंतर आम्हाला तिने 25 मे 1987ला आम्हाला बुलेट तिथं या म्हणून सांगितलं. कुठं? विजा ऑफिस. शिपिंग कॉर्पोरेशन अच्छा, शिपिंग. जहाजाचं. आता त्यासाठी मग मुंबईत आम्ही, मला वाटतं 20 मेला आम्ही मुंबईत बसलो. इथनं बाहेर गेलो, कुठं मुंबईला गेलो, गाडी घातली, सगळे मुंबईला गेलो. त्याच्यावर सगळं फोटो बिटो सगळं मारले. ते पुढं कलकत्त्यात गेलं, ते कॅमेरा चोरीला गेला. बाई. कलकत्त्यात गेलं, इथनं मुंबईला गेलो, मुंबईत रेल्वेत गाडी घातली, आम्ही रेल्वेत बसलो हा. आणि सरळ कलकत्त्याला गेलो. गीतांजली एक्सप्रेस गाडी आहे, तर तुम्हाला सांगा त्या रेल्वेत राजूच गाडी घातली आणि आम्ही दोघं गेलो आणि ते कलकत्त्यात जाऊन 4-5 दिवस कलकत्त्यात होतो. वा. 5 दिवस कलकत्त्यात होतो. तर तिने जहाज आम्हाला म्हणजे ते झोपाय, आम्ही काही लॉज वेज झोपत होतो. चांगलं हे कुठलं कोपरा बघायला झोपायचं. मी बापरे. होय, मला सवय आहे. हायफाय आपण अजिबात नाही आहे, साधी माणसं आहे आपण. करोडो रुपये आहेत आमच्याजवळ, करोडो रुपये आहेत, साधी माणसं आहे आमची. 5 सराफी दुकानं आहेत त्यावेळेला होती. माझ्या भावाची मुलाची ती सगळी. आणि तुम्हाला ते सांगा म्हणजे तिथनं परत एक जहाज निघायला वेळ होता, म्हणून आम्हाला 5 दिवस तिथं झोपायची पाळी आली. मग शेवट मी त्या आमच्या कॅप्टनला विचारायला गेलो, साहेब आम्हाला 5 दिवस झालं आम्ही झोपायला बाहेर, आमची सोय करत नाही काय नाही. ते म्हणाले काय म्हणले असेल मला, तर तुम्हाला वर चढलेल्याशिवाय बोटच सोडणार नाही. एवढं स्ट्रिक्ट केलं त्या मोदीनं, भयंकर स्ट्रिक्ट केलं. नाही कोणी काय बोलायचं हे नाही. इंटरनॅशनल लायसन्स कोल्हापुरात काढलं, विसा सगळं कोल्हापुरात मिळालं. एकदा विसा हे झाला, वान्स झाला, परत विसा काढला दुसऱ्यांदा. परत ते काढल्यानंतर मग सगळं कागदपत्र इतकं जोरा होते, भयंकर हे कागदपत्र मिळवायला किती वेळ गेला? किती वेळ गेला कागदपत्र सगळं गोळा 2 करायला? वर्षे. बा. एका सुरेश कलमाडे म्हणून, सुरेश मेहता म्हणून मेहता आणि कंपनी, त्यांनी सगळे नकाशे त्यांनी दिले. व आमचा जायच्या वेळेला सत्कार त्यांनी केला सुरेश कलमाडीने. सत्कार केल्यानंतर त्याच्या अगोदर आम्ही ज्यावेळेला निघालो त्यावेळेला आमच्या नागोजी पाटील म्हणून एक आहे आमचा तिथला नगरसेवक, नागोजी पाटील मला खास माणूस. तर त्या माणसानं महापौराच्या हस्ते गाडीची पूजा आहे बघा, फोटो त्यात गाडीची पूजा केली आहे तिनं. महापौर पी.टी. पाटील आणि परत उपमहापौर आहे, असं त्यांच्या त्यावेळेला गाडीची पूजा बिजा सगळी त्याने केली, सत्कार केला आमचा जाताना. आणि जवळजवळ सुभाष पाटील म्हणून एक आहे आमचं, बरोबर आहे पूजा. हा ते हाय पी.टी. पाटील महापौर, भारी. हा. तर तेव्हा त्यांनी सत्कार केला आमचा, नागोजी पाटलांनी माझ्या. ते त्याचा भिशीवाल्यांचा सत्कार केला, त्यांनी सत्कार केला. त्याच्या वेळेला दत्त मंदिर आमचं फुलवेडीला आहे की नाही, तिथं ते फोटो मारलेला बघा, ह्या सत्यांग. तर हे करून सगळं हे करून त्यावेळेला मग बोट कुठं कलकत्त्यात आलो. कलकत्त्यात आल्यानंतर कलकत्त्यात काय केलं माहिती आहे का, 5 दिवस थांबल्यानंतर ते हे आमचा मेन जे जहाजवाला होता ते म्हणाला, तुम्हाला वर चढलेल्याशिवाय जहाज सोडणारच नाही म्हणाला. 5व्या दिवशी सोडलं. तिथे त्यावेळेला कॅमेरा ते गेला माझा. परत मी कॅमेरा दुसरा घेतला, विकत घेतला तिथं कलकत्त्यात. घेतल्यानंतर मग आम्हाला
एक 15 बाय 15ची खोली तिने आम्हाला दिली. त्यात त्या कुठं बोटीत परत जो 60-70 जण लोक राहायला म्हणजे तिथं असतात कामाला यायला 60-70 इंजिनियर चीफ इंजिनियर सगळ्यांची ओळख करून दिली. कलकत्त्याची होती ती सगळी सगळीच आणि तिथं पण एक मला वाटतं 27-28 30 मेला ते बोट सोडली. बोट सोडल्यानंतर खाली मद्रासला आली. मद्रासला आली तुम्हाला सांगायचं ते 5 दिवस त्या मद्रासला त्या बोटीचं वादळ म्हणजे पाऊस येत असते ना आपल्या इंडियात हा 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 त्यावेळेला हा ती बोट अशी हालायला आली. बाबा हा म्हणजे आम्ही नवीन ना हालायला आली. त्या मोदी आमचा त्याला काय झालं नाही. खरं मला 5 दिवस आता मी झोपलो तर मला उठलं की उलटी बापरे मला सुचलंच नाही. शेवट मोदी कावलाच म्हणाला राहून दे जायचं तुमची आताही त्याच्या पुढे न्यायचं कसं करणार मोटर सगळं पुढे लय निघालं लांब जायचं एवढं लांब जायचं जाणं कसं. मग मी काय केलं 5 दिवस जेवलंच नाही. खाणं म्हणलं की उलट्या खाणं म्हणलं उलट्या याच्यामुळे ते हे आलं हो अशी बोट हालायची. मळमळत असेल तुम्हाला बोट हालायची. त्यात मी त्या बोटीत आपलं माल वाहतूक टन 1000 टन माल असतं त्यात 1000-2000 टन. बापरे हो चहाची पूड हे डाम लाईटीचे साखर हे सगळं त्यात असते आणि त्यातनं ते हे केल्यानंतर म्हणजे 1900 तुतीकोरीन म्हणून गाव आहे मद्रासच्या तिथं बोट आली. तिथं बोट आल्यानंतर तिथं 1-2 दिवस थांबली तुतीकोरीन माल भरला हे सगळं झालं. माल भरल्यानंतर तुतीकोरीन भरल्यानंतर ते मद्रासच्या अलीकडे आहे तुतीकोरीन बंदर आहे आपलं बंदर आहे तुतीकोरीन तिथं थांबले 2-3 दिवस तिथे थांबले आणि तिथं परत मग हे केलं. तिथं 6202 रुपये त्या तुतीकोरीन म्हणजे गाव आहे ते त्या शहरात ते पैसे भरले आम्ही अच्छा त्याबद्दल दोघांनी भरल्यानंतर मग ते 2-3 दिवसांनी ते माल भरल्यानंतर बोट निघाली. बोट निघाल्यानंतर एक कावळा होता त्यात त्या बोटीत एक कावळा होता. आता ते बसला तर विचार ते कोणाला का आणि बोट आज जशी जायला तशी ते त्याला घर बाहेरची घरच दिसणं काहीच दिसणं हा समुद्र बनले का सगळा. ते असं फसलं तुम्हाला सांगायचं इतकं फसलं म्हणजे ते कम्प्लीट 2-3 मला वाटतं 3-4 सौदी अरेबियामध्ये ते बोट गेली आमची पाणी भरलं गेलं तिथं ते ज्यावेळेला ते हे आलं ते कावळा ते सौदी अरेबियामध्ये ते इंडियातनं सौदी अरेबियामध्ये उडाला गेला. तर ती दिवसभर ते काय करायचं यायचं असायचं यायचं सगळं बघेल तिकडं पाणीच त्यामुळे ते सारखं येऊन बसायचं बोटीतच सारखं येऊन बसायचं फसलं होते. आणि तुम्हाला सांगाय म्हणजे त्यानं मग आमची लोक त्याला खायला घालायची तू पण आल्यास आमच्या बरोबर हा आम्हाला त्यात मग त्या ह्याच्यात आम्हाला जेवण मटण खावा काय वाटतं ते खावा जेवायला झोपायला आरामशीर सगळं आरामशीर तर ते हे केल्यानंतर मग ते कावळा गेल्यानंतर सौदी अरेबिया ते विमान हे आलं बोट आली. बोट कशी गेली श्रीलंकेला असं वळसा घालून सौदी अरेबिया गेली. सौदी अरेबिया तिथं थांबली तिथं काहीतरी घेतलं वाटतं बोटीत पाणी बिणी काहीतरी असतं ते सगळं साहित्य बोट सौदी अरेबियाने घेतलं. एक दिवस तिथे थांबली. एक दिवस थांबल्यानंतर सौदी अरेबियामध्ये आम्ही हे केलं आणि ते कावळा उडून गेला. सौदी अरेबिया अजून आठवते इंडियाचा कावळा सौदी अरेबियात गेला. सौदी अरेबियात गेला. तर ते एक झालं तिथनं परत आलो आणि म्हणलं मग तिथनं परत निघाल्यानंतर तुमच्या जगातल्या बोटी सुएझ कालवा त्यात आहे बघा फोटो सुएझ कालव्याचा 2-3 फोटो आहेत त्यात सुएझ कालव्याचे. अच्छा हा तिथे इजिप्त आणि इस्रायलच्या मधनं काढलेला आहे ते कालवा प्रसिद्ध आहे. म्हणजे माहीत आहे का माहीत नाही सुएझ कालवा. तर ते ते ओडिसा हे बघा युक्रेनचं जे युद्ध चालू आहे की नाही हे बंदर आहे ते ओडिसा इथं आम्ही उतरलो अजूनही काय बघा फोटो सुएझ कालव्याचे अजून आहेत कालवा त्या उभारलेला ही बोट पण आहे या बोटी परण काढली विश्वतरंग बॉम्बे तरंगचाच त्या बोटीवर दोघं मिळून उभारले बघा असं पाणी दिसतंय वर इस्रायल आणि इजिप्त मधनं ते हे आहे काय फुल आहे फुल इस्रायल आणि इजिप्त मधनं आता फुल आहे त्या. अच्छा हा तर ते सगळ्या गाड्या बिड्या सगळ्या येत्यात जात्या त्या गाड्या दिसतात त्यात सगळ्या हे का येस सुएझ कालवा. तर तिथनं परत कुठं सौदी अरेबियात आलो. सौदी अरेबियातनं बोट चालू केली
ते तांबडा समुद्राला आला. तांबडा समुद्राला आल्यानंतर युक्रेनचं युद्ध आता चालू आहे. युक्रेनचं युद्ध ओडेसा शहर आहे. त्या ओडिशा शहरात हो. फोटो तुम्हाला दाखविला आहे. हो. त्या शहरात आम्ही खाली उतरलो. उतरल्यानंतर तिने काय केलं, परत आमचा हे संपलं, व्हिसा संपला. परत त्या शिपिंग कॉर्पोरेशनवाल्यानं आम्हाला कारमधनं नेलं आणि परत आम्हाला ते व्हिसा वाढवून दिला. वा. एवढं करेक्ट होतं. करेक्ट म्हणजे रशिया इतकं करेक्ट आहे, कधी शाण्यानं कधी जाऊ नये तिकडं. एका रात्रीला झोपायला 1400 रुपये भाडं त्यावेळेला. बापरे. जमिनी झोपायला 750 रुपये भाडं. मग आमचा मोदी भयंकर हुशार, मी गाडी मारणारा माणूस. मग त्यानं काय केलं असेल, यानं 5 दिवसाचंच हे काम केलं, रात आणि दिवस गाडी मारायचं. युक्रेन युद्ध मला वाटतं जे ओडिसा शहर आहे, ओडिसा शहर बंदर, तिथनं गाडी 5 दिवस रात दिवस गाडी मारायची 1500 किलोमीटर 5 दिवस. त्यात तुमचं राजधानी क्यू राजधानी आहे बघा, त्यात क्यू आहे. परत उझबर्ग म्हणून गाव आहे, उझबर्ग. परत लॉव म्हणून उझबर्ग म्हणून आहे. परत ते काय झाल्यानंतर सौदी अरब हे रशियात युक्रेन, त्यावेळेला युक्रेन रशियात ताब्यात होतं. आम्ही आल्यानंतर त्यांनी काढून घेतलं. कुणी? त्या युक्रेनवाल्यानं. आता जी भांडणं चालू आहेत ती आम्ही आल्यानंतर गेले. 87ला गेलतो आणि 90-95ला काहीतरी त्यांच्या ताब्यात, 95 का 2000ला त्यांनी काढून घेतलं, कुणी? युक्रेनवाल्यानं. मग ते युक्रेनवाले ते 1500 किलोमीटर अंतर. मोदी म्हणाला 2च घ्यायचं, एक 5 स्टार हॉटेल झोपायला 1500 रुपयाचं क्यूमध्ये आणि उझबर्गमध्ये झोपायला रस्त्यावर झोपायचा. 2च घ्यायची, नाही तर रात्रंदिवस गाडी मारायची. मग तिथनं गेल्यानंतर ते तांबडा समुद्र झालं तर ओडिसात आलो. ओडिसात आल्यानंतर परत ते व्हिसा संपला, परत वाढविला. सगळं 15-15 दिवसाचे व्हिसा परत वाढविल्यानंतर रशियानं मध्ये गेलो. युक्रेनमध्ये एक दिवस चालू झालं माझं हे. आणि त्या वेळेला ते सगळं जे गाडीला जे सामान आहे, ते मटेरियल असते की नाही, ते सगळं त्यांनी चेक केलं. त्यात काय गांजा बिपो काय सगळं चेक केलं त्याने. भयंकर स्ट्रिक्ट आहे हो. शाण्याने कधी जाऊ नये, ते एकदम हे नाही आहे. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे तिथनं परत ते उतरल्यानं हे केल्यानंतर तिने सगळी गाडी चेक केली. गाडीला परत सामान सगळं काढून ठेवलं. काय काय आहे का बघितलं, त्यात गांजा काय सगळं काढून बघितलं. नाही परत बांधलं. बांधताना ते सरळ व्यवस्थित बांधलं नाही हो. तेव्हा जरा धाकधूक होती. त्यावेळेचं धाकधूक असल्यामुळं काय झालं, मग बाहेर पडल्यानंतर 5 दिवस आम्हाला त्यांनी सोडलंच नाही. व्हिसा वाढवल्यानंतर ते आम्ही बाहेर काढलं आणि ते त्यांची एंट्री असते साधारण, ती बाहेर काढताना आम्ही रस्त्याला लागलो ते. आणि तुम्हाला सांगायला म्हणजे 30 सकाळी 9 तिथं सकाळी पहाटे 5ला सूर्य उगवते आणि संध्याकाळी 7-8-9ला मावळते. मोठा होतो दिवस तेव्हा. मग काय सकाळी बाहेर पडल्यानंतर 30-35 किलोमीटर बाहेर गेलो असं, पुढं गेलो असं, जरा धाकधूक ते मागं बॅग हे लावलेलं सामान जे लावलं ते बरोबर आवळलं नाही होय, बरोबर बांधलं नाही. बाकी बोजा लय होता. बघितलं बोजा केवढा आहे बघितलं का? फोटो. लय बोजा होता. आणि तुम्हाला ते जेवण जाताना हे बघा, जाताना चहाची पूड, साखर, चटणी, परत तांदूळ, गॅस स्टोव, जेवण करायला हे सगळं नेलतं. त्याला हाय बघा, त्यात सगळं नेलतं जाताना. त्याच्यामुळे ते वजन जास्त होतं आणि ह्याला तरी हात नाही आहे. आता काय करायचं म्हणलं, मग गेलो 30-40 किलोमीटर पुढे गेलो. एक बारीक खडी पडली, ती बारकी खडी असते की नाही, ती पडली. ती मागे सामान जरा व्यवस्थित बांधून होतं आणि लक्षात आलं नाही माझ्या, ते गाड्या हलत होती. आणि त्या ह्याच्या कॉन्क्रीट खडीतनं गाडी स्लिप झाली. 40 किलोमीटर गेलो पुढं, स्लिप झाल्यानंतर गाडी घसरली. त्याचं पायाचं नख उडालं. कुणाचं? मोदीचं पायाचं नख उडालं. मला हे लागलं सगळं, हे विद्रुप दिसत होतं. हे सगळं फुटलं. तर माझं चष्मा फुटला, आरसा फुटला. राजू गाडी आरसा फुटला. आरसा फुटल्यानंतर हे गेल्यानंतर साधारण संध्याकाळ होती आणि तेवढ्यात ते कुणी सांगितलं की ॲक्सिडेंट झाला आहे आणि कुठे मॅडम थांबली. ती रशियन डॉक्टर जी सगळे असतात रस्त्यावर, तिनं गाडी मला अडवली. ती गाडी अडवल्यानंतर तिनं काय केलं असेल, जरा ते जाऊन सगळे बॅटे बिटेच लावून
सगळं हे स्लॅब करून विद्रूप दिसत होतं हे सगळं फुटलं ते कवर सांगायचं. आणि त्याला तरी हात नाही आहे, काय करायचं म्हणून. मग एक दिवशी काय झालं, पुढं पुढं गेलो तर एक तिथं पोरगं एक ते पडल्यानंतर कॅरेज तुटलं, जोडाला आलं कॅरेज तुटलं, ते जोडाला आहे बघा. पोरगं आहे पण ह्यात आहे, ह्यात आहे बघा, ह्यात आहे का पोरगा? हां हां. त्या पोरग्यानं काय केलं असं, त्या गाडीत आंबेडकरनं निघालता असा, आणि आमची दशा ही बघितली त्यानं. तुम्हाला सांगायचं, दशा बघितल्यानंतर त्यानं ते ते रशियनमध्ये बोलायला आला आमचा मोदी. ते इतकं इतकं त्याला हे झालं, ते सर सामान आपल्या गाडीत घातलं. माझं तुटलेलं सामान, ह्याला तरी हात नाही आहे, आता जायचं कसं, न्यायचं कसं असा युद्ध झाला तुम्हाला सांगायला पाहिजे. आणि अक्षरशः त्यानं काय केलं, निघालेलं पुढं, केवढे टाईम चांगले असते बघा. पुढं निघालेला आहे आणि तो आला मागं, त्या पोरगं त्या गाडीत सगळं सामान घातलं 5 किलोमीटर त्यानं आपल्या गावात नेलं. हां, ते सगळं सामान मी घातलं. मोदीला म्हणलं तुम्ही पुढं बसा. मोदीला म्हणलं तुम्ही पुढं बसा, मी गाडी मारतो म्हणलं. तर त्या त्या शहाण्यानं काय केलं, गावात नेलं. गावात येऊन ते कॅरेज सगळं जोडलं. कॅरेज जोडल्यानंतर सगळं सामान, त्या गाडीतलं सामान परत घेऊन रस्त्यावर आला आणि त्यानं सगळं स्वतःहून जोडलं त्या पोरग्यानं. त्या सगळं बांधलं त्यानं सगळं, आणि शेवटपर्यंत तायडे ते हे केलं नाही, तुटलं नाही शेवटपर्यंत. हे सगळं विद्रूप दिसत होतं काय ते आहे. तो रे त्या जाताना त्यानं काय केलं असं, 5 लिटर पेट्रोल फुकट दिलं. 5 लिटर फुकट ते जोडून दिलं. आणि ते सगळं आलं, इतकं त्यानं सहकार्य केलं, त्याचं अजून नाव निघतंय. काय नाव होतं त्याचं? नाव घ्या नाही, रशियनमध्ये काय देतात, त्याचा पत्ता मागितला देत नाहीत. भयंकर स्ट्रिक्ट आहे ते. तिथं तुम्ही आता तिथं रहिवाशी आहे, तिथनं तुम्ही पुन्हा सोडून पलीकडे जायचं नाही, पुण्यातच राहायचं. तिथली अशी तिथं स्ट्रिक्ट आहे की ते काय करायचं, तिथले जे रहिवाशी असतात ते बाहेर जायचं नाही. लोकशाही नाही, हुकुमशाही आहे तिथं सगळी. तर तुम्हाला सांगायला म्हणजे तिथनं काय काय केलं, तर त्यानं त्या बिचाऱ्यानं हे करून जोडून परत रस्त्यावर आणलं, पॅक करून दिलं सगळं. आणि मग आम्ही गेलो. काय सांगायचं, आणि पेट्रोल जाताना 5 लिटर पेट्रोल. बरं. आणि मग रात्रीच एका ह्याच्यात जाऊन झोपलो. रात्रीचं 9, 10, 11, 12 वाजले झोपलो. आणि परत सकाळी पेट्रोल भरायसाठी गाडी थांबवली. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी हे सगळं झालं गोंधळ. तुटलं, हे लागलं, ते लागलं, आरसा फुटला, ती बाई हे केलं, ते आम्हाला हे पॅशनेट केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडलं, पेट्रोल भरायला 1-2 गाड्या लाईन लागल्या. तिसरी गाडी माझी. आणि लाईन गेल्यानंतर पेट्रोल भरणारा सगळं ते रशियनमध्ये बोलायला, माझा पार्टनर रशियनमध्ये बोलायला आला. पार्टनर त्याला म्हणाला कुठनं आला आहे, तर इंडियन आलं आहे. तर कुणी निघालं आहे, रशिया आलं. मी इकडून युरोपला मोटरसायकल निघालं. ते रशियनमध्ये ते बी बोलायल्यानंतर त्यानं काय केलं, सगळं तिथं टाकलं आणि आत गेला, केबिनमध्ये गेला. केबिनमध्ये गेल्यानंतर त्यानं फोन लावला. गाडी वाय 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 करत ते जे डॉक्टरची गाडी आमच्याजवळ आली. आम्हाला माहीत नाही काय वाय 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 करत करून त्यानं केबिनमध्ये नेलं. हे सगळं फ्रॅक्चर करून सगळं हे करून त्यानं आम्हाला, त्या डॉक्टरने आम्हाला हे केलं. सगळं फुकट असते तिथं, सगळं फुकट असते. ती गाडी आम्हाला वायलाच वाय वाढत वाजत आल्यानंतर मला ते सगळं हे झालं. आणि आम्ही बी खुश झालो, ती बी खुश झाली. पेट्रोल टाकलं तसंच, हेच केलं नाही तिनं. त्यानं सरळ पेट्रोल टाकलं, सरळ पुढे गेलं. सरळ गेल्यानंतर त्यानं पॅन्टीच केलं, लय भारी केलं. 2 दिवसात सगळं वाढलं ते. भारी. असा अनुभव झाला, अनुभव सांगतो मला. तर ते हे झाल्यानंतर परत आलो. परत एक क्यूमध्ये आलो. क्यूमध्ये मग झोपलो आम्ही. क्यूमध्ये मग ते फोटो बिटो मारल्या बघा. ते चहाची पूड साखर दिल्या बघा. ते चहाची पूड लांगवाली बाई आहे बघा. ती जर्मनीमधली आहे का? हां. ते चहाची पूड दिल्या बघा त्याला. चहाची पूड, साखर, ते सगळं ते चट्टी बिट्टी मारल्या त्याला. दोघं नवरा बायको. हां, जर्मनीमध्ये आलती ती. भारी. जर्मनमधून आलती ती, दोघं नवरा बायको. तर तिथं ते त्यांची चहा हे मारलं, फोटो मारला. आणि तिनं मग आमचा फोटो मारून तिनं फोटो लावून दिला एक बघा. तिथनं फोटो लावून दिला तो. हां, तेच बरोबर आहे. चहाची पूड, साखर. कुठलं चहाची पूड आणि साखर? क्यू ते म्हणजे आता जे युक्रेनची राजधानी क्यू, तीच ते म्हणायचं.
परत तिथं तुम्ही त्या ह्याच्यात गेलायचा तर लांगावर बाय ते तर लांगावरी बाय आहे बघा. आहे का बाई लांगावर? बाई ते उजव्या बाजूला 2 नंबरला आहे बघा ती जहाजाच्या खाली. हा 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 असं बरोबर. काय आम्ही म्हटलं असं का ते झालं त्यावेळेला हा कुठलं त्याच्या बाजूचा आहे हा हा नाही याच्यात तिथे नवरा बरोबर. बायको दोघं आहेत हा. बघा ती. तर ते तिला चहाची पूड साखर हे सगळे फोटो बिटो मारले आणि तिनं हा आवडली फोटो का त्यांना चहा? चहा पिला होता का त्यांनी आपला? का तुमच्या समोर पिला होता का तुम्ही? चहाची पूड दिली ना त्यांना? ते दिली नव्हती फोटो मारला फोटो दिली मारला नाही, फक्त मारला. आणि हे बघा त्याने पाठवले फोटो हे कडचा हा. फोटो तिने पाठवला कुठला मागं बोजा आहे बघा आणि दोघं हा, उभारले हा, हा, हे हो हा. ते त्याने पाठवला इकडं अरे भारीच. जर्मनीवरनं पाठवला आहे ते यो फोटो त्यानं मारलाय फोटो यो आणि त्याच्या कॅमेऱ्यानं आम्हाला लावून दिलाय इंडियात आता तिकडं तुम्ही एवढं तिथे फिरलाय तर तिथे कोण मित्र वगैरे बनले असतील मित्र ना? ते एक मित्र असं नाही ते परत ते झाल्यानंतर मित्र कोण नाही मित्र आम्ही थांबलो नाही कुठं थांबत बघतोय पहिल्यांदा जे झालं जर्मन हा तिथनं मग पुढं पडलो ते सगळं बँटे बिंटे तुम्हाला असंच केलं त्यानं भयंकर सेवा केली ती बाईनं तरी नुसतं उगाच वरच्यावर केलं मग त्यानं त्या पेट्रोल पंपवाल्यानं तुम्हाला सांगायचं गाडी हे आल्या अर्धा तास ते आम्हाला सगळं पुसत होता हे सगळं हे फुटलं तर सगळं इथं बापरे. डोळ्याला हा, अडचण लागला आता हा, हे सगळं फुटलं तर फायलं खाली आणि त्याचं नख उडालं तर त्या मोदीचं तर त्यानं हे पॅन्टी सगळं करून शेवटला ते चांगलं झालं चांगलं झाल्यानंतर मग आम्ही पुढं निघालो ते झाल्यानंतर निघाल्यानंतर पुढं गेल्यानंतर पाचव्या परत रस्त्यावर झोपलो आम्ही एक ओडिसा क्यू शहर सोडलं हम्म. युक्रेनची राजधानी क्यू ते सोडलं 5 स्टार हॉटेल आणि पुढं झोपायला गेलो पुढं झोपल्यानंतर झोपून गेलं पुढं गेल्यानंतर 5व्या दिवशी विसा संपला काय झालं युक्रेनचा विसा संपला संपला. मग ते आम्ही संपल्यानंतर एक रात झाली हो आणि एका ट्रकच्या शेजारी तिथं शनिवार रविवारी सगळे वाहनं बंद असतात शेवटला परत त्याच्यानंतर जकसलाची राजधानी प्राग जकसलाची राजधानी त्याच्या अगोदर ते युक्रेनच्या ह्याच्या बाउंड्रीवर झोपलं होतं तिथं झोपल्यानंतर गाडी तिथं परत आम्हाला न्यायला आली तेव्हा कशी कळालं त्याशनी कुणाला आणि ते वाहनं होती त्या वाहनाच्या तिथं झोपलो तो आम्ही आणि पाचव्या दिवशी विसा संपला काय करायचं आणि थोडं त्यांचे पैसे राहिले ते डॉलर्स राहिले ते डॉलर्स नव्ह त्यांचे रशियाचे पैसे होते ते बदली करायचे ते डॉलर्स घ्यायचे होते म्हणून थांबलो तो त्या रात्री मग 11-12 वाजता गाडी तिथं आली आम्हाला न्यायला कुठनं आलाय काय आलाय सगळे चौकशी केली आणि त्यांनी 5 स्टार हॉटेलला मग आम्हाला हॉटेलात नेलं जवळ झोपायला इथनं ते परत पासपोर्ट काढून ठेवलं घेतलं त्यानं सगळं फक्त पासपोर्ट काढून घेतलं सगळं घेतलं आणि मग आम्हाला झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सगळं दिलं आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी पासपोर्ट आणि ते सगळंच त्यांना वाटलं तिथं भयंकर स्ट्रिक्ट आहे भयंकर अजिबात काय चालत नाही आता तुमचा विजा आता दुसऱ्या वेळेला संपला ना संपला ते हा. मग तुम्ही तिकडून तिथनं- वाढून कोणाकडून घ्यायचं युक्रेनमध्ये विसा संपला आता ते परत रेग्युलर चालू झालं ना 15 दिवसात परत वाढून मग द्यायचं. तिथून वाढून कोणाकडून घ्यायचा तुम्ही? हा नाही तिथं जाग्या वाढून अच्छा. गाडी कारमधनं नेलं आम्हाला तिथनं म्हणजे ह्याच्यात ओडिसामधनं कारमध्ये आम्हाला दोघांना नेलं तिथनं त्यांचंच काम आहे सगळं आपण काय करायचं नाही त्यांनीच करायचं अडचण कुठं काय येते ते त्यांना माहीत आहे मग त्यांनी परत येऊन सोडलं आम्हाला ते झालं ते पुढं हे केल्यानंतर मग काय झालं माहीत आहे काय इकडे ते आम्हाला रात्री सगळं बॅगा बिगा सगळं हे केलं परत घेतले आम्ही दुसऱ्या दिवशी पैसे डॉलर्स हे त्यांचं रुबल रशियन पैसे घेतले आणि आम्ही पुढे निघालो आणि ते सोडल्यानंतर रशिया जकोस्लावमध्ये शिरलो जकोस्लावमध्ये राजधानी प्राग आहे त्या प्रागमध्ये तिथं हुडकायला जाऊ तास लागला आम्ही तिथं परत ते तेवढं हुडकलं ते आहे बा फोटो त्यात आहे बघा ते प्रागचा हा प्रागचा आहे ना काय? हा तर ते तिथं गेलं सगळं बघितलं ते सगळं हे केलं आणि हुडकायला वेळ लागतो झाला हो मग आम्ही काय ते परत जकोस्लावमध्ये तेवढं गेलो प्रागचं शहर सगळं बघितलं प्रागचं शहर सगळं बघितलं तिथं 2 दिवस तिथं थांबलो परत प्राग शहर इथे हे आहे ना राजधानी आहे ना जकोस्लावची राजधानी प्राग आहे आणि प्रागवरनं मग आम्ही पुढं सुटलो मग प्राग सगळं हे जं गाव आमचं तिथे ग्राउंड आहे ते फुटबॉलचं मॅचेचं हे आहे बा ते बघितलं
अरे वा. हां फुटबॉलचं ग्राउंड बघितल्यानंतर झकोस्लोवाकियामधनं प्रागमधनं आम्ही पुढं गेलो. प्रागमधनं पश्चिम जर्मनीला गेलो. तिथं एक 4-5 दिवसामध्ये म्हणजे झकोस्लोवाकियामध्ये पाहतो. तिथं कुठं बी झोपा, कुठं बी काय जेवा, कुठं हे करा. आम्ही पहिल्या दिवशी तेवढं जेवण केलं, नंतर जेवण केलंच नाही आम्ही. काय काय खायचं तिकडे? तिथं ते ब्रेड स्लाइस असतात ते खायला होतं. पहिल्या दिवशी तेवढं जेवण केलं, नंतर आम्ही जेवण केलंच नाही. नाही. हां, त्या नुसतंच हॉटेलात काय असेल ते एवढं खायचं. काय आवडलं नाही का तिकडचं ते जेवण? आवडतं असं नाही, वेळ नाही ना. गाडी एकटा मारणार काय करणार का? जेवण करणार का? ते करणार का? झोपणार? मग तुम्ही बनवायचं जेवण? हां, बनवतो. बनवायचं? 2 दिवस बनवले, नंतर नाही. नंतर बंदच नाही. केले. मग ब्रेड? ब्रेड काय स्लाइस काय असेल ते खायचं. त्याचं काय अडचण नाही. मग तिथं ते आपलं याचं मटण, हां. कोल्हापूरचं मटण तिथं नसेल ते ना ते मिळत? कसं काय असतंय का नाही त्यातले कोण ते आमचा पार्टनर जरा दारू लागते त्याला. त्या बोटीत दारू-बिरू सगळं हां, जेवण-बिवण सगळं हां. होतं. तिथं जे सोडलं ते नंतर मटण नाही काय नाही. आम्ही काय नाही असेल ते खायचं दिवस मग उसवायचं. मटण बनवायचं काय तिकडे जाऊन? नाही. ते काय नाहीच. तसली आवडच नाही हो. हां. परत मग झकोस्लोवाकियामध्ये सगळं बघितलं, सगळं 4-5 दिवस तिथे राहिलो आणि मग पश्चिम जर्मनीमध्ये गेलो. पश्चिम जर्मनीमध्ये ती हे राजधानी ते लॉन म्हणून काय ते नाव आहे तिचं. त्या राजधानीत थांबलो. परत तुमचं बाकी 2-3 मोठी शहरं बघितली आणि त्यात एके दिवशी रात्रीचं निघालतो आणि 1-2 मोटरसायकलीनं रांड्याची आलती. गुंड होती ती गुंड. इथं बापरे! हां, रात्री झोपायच्या आम्ही जरा बागेत निघालतो. तेव्हा गुंड होती. ती गुंड म्हणाली, "इथं झोपू नका म्हणा, तुम्ही इथनं जावा" म्हणाला. काहीतरी त्यांचं असेल. म्हणून आम्ही तिथूनच बाहेर पडलो. रात्रीचं 10-11 वाजता. बाबा. 2 मोटरसायकली होत्या. त्या जर्मनीमध्ये मध्ये एक जर्मनीमध्ये नाही पडलं. पण ते जर्मनीमध्ये सगळं बघितलं. स्वित्झर्लंड हे सगळे कुठली मोठी शहरं आहेत सगळी. ते सगळे बघितले. आणि तिथनं परत इटलीमध्ये रशिया, जर्मनमध्ये बघितलं. मग जर्मनीवरनं इंग्लंडचा व्हिसा होता. पण मध्ये खाड्या असल्यामुळे आम्हाला काय जाता आलं नाही. मध्ये खाडी होती. मग कसं गेलं? मग नाही तिकडे गेलोच नाही. इंग्लंडचा व्हिसा होता पण गेलो नाही गेले. नाही. मग इंग्लंडवरनं तिकडे गेलो नाही. मी जर्मनमधनं ह्याला गेलो, रशिया, गेलो. पश्चिम जर्मनी, फ्रान्सला गेलो. हां. फ्रान्समध्ये जिनिव्हा शहर, स्वित्झर्लंडमध्ये फ्रान्सला गेलो. फ्रान्समध्ये पॅरिसला गाडी मारत होतं. असं माझं मोदी वरडायला आला. तासभर गाडी हायवेलाच. मला आवडत आली हो. मोदी वरडायला आला, तुमचं तुम्ही जावा म्हणाला. मला उतरलं. एवढंच याला थांबलोच नाही. 7-8 तास होतं गाडी मारत होतो मी. हायवे बघून मोठं झालो आणि गाडी उतरलंच नाही. ते बोंबला माझ्या नावानं असं तुमचं तुम्ही जावा, माझं मी जाते कधी जायला. आणि पॅरिस यायला एक अर्धा तास पाऊण तास झाला. मी उतरलो खाली, सगळं फिनिश केलं सगळे. मी पॅरिसमध्ये गेलो. सगळे ते आयफेल टॉवर, ते सगळे 2-3 आहेत बघा, 3-4 आहेत होय. आयफेल हो, टॉवर. आयफेल टॉवर आहे ना हां, ते इथं. सगळं बघितलं त्यात पॅरिसमध्ये. भारीच. फ्रान्स ते सगळं बघितलं. काय सांगू तुम्हाला त्याचं. तिथं पण हे फ्रान्समध्ये 2-3 गावं, मोठी शहरं बघितली. काय एकटा गाडी मारणार, काय बघणार. हां ना. आत कसं जायचं, बाहेर कसं जायचं. मग फ्रान्समध्ये जवळ पॅरिसमध्ये तिथं पेट्रोल पंप बघितला, तिथं झोपलो आम्ही. तिथं पॅरिसमध्ये 2 दिवस होतं तिथं. सगळं पॅरिस सगळं बघितलं आणि पॅरिसचं आयफेल टॉवर बघितलं. तिथं राजवाडे सगळे आहेत बघा, मोठे वाडे आहेत तिथं. होय. हां, तर ते वाडे-बिडे सगळं बघितलं आणि मग पश्चिम जर्मनीनंतर रशिया, फ्रान्सला गेलो. आणि फ्रान्सनंतर गाडीवर फिरताना जर बाकीचं बघायचं असेल तर सामान पण कुठे समोर ठेवणार सामान. ना, सगळं घेऊनच जायला लागतं. ते काय ठेवताच येत नाही ना. मग तिथनं काय परत एक बघितलं फ्रान्स बघितलं. सगळी शहरं मोठी बघितली मग आता फ्रान्समधनं पण. ते रूट जसा आहे तसं सगळं रूट केला, तर त्या हां. रूटाप्रमाणे केलं. फ्रान्समध्ये काय खाल्लं? ते कुठं आठवते काय खाल्लं. 1987 गोष्ट आहे ती, आता आठवते काय खाल्लं. काय असेल ते खायचं, पोटासाठी काय वाटतं ते खायचं. तिथं त्यामुळे रशियात जरा पाण्यासाठी रांग लागते. रशिया ते पाणी कसलं तरी असते त्याचं, त्यात रांग. हां,
ते काहीतरी असतं ते त्या प्यालेला आठवते मला. तर त्यामुळे रशिया झालं, फ्रान्स झालं, फ्रान्सनंतर स्वित्झर्लंडला गेलो. स्वित्झर्लंडमध्ये गेलो. स्वित्झर्लंडमध्ये सगळं ते आयफेल टॉवर हे आहे, आल्पा पर्वत आहे, मोठा आहे. पर्वत मोठा आहे, आल्पा पर्वत आहे. फोटो आहे बघा आल्पा पर्वतचा. यात आहे बघा, यात आल्पा पर्वत. तिला माझ्याकडे दे म्हणते. त्या तुमच्याकडेच ठेवा, इतका तुम्हीच तिथून दाखवा मला. इतका मोठा अल्पा पर्वत आहे, भयंकर हा. भयंकर. इकडा ना दोन भयंकर म्हणजे भयंकर हे आहे. हे प्राग, हे ह्याची राजधानी प्राग. हम्म. कसले भारी दिसतात काका. हे अल्पा पर्वत. इथे हे असंच दाखवा, कॅमेऱ्यात दाखवा. हे पॅरिस. हा हे पॅरिस. पॅरिस. वा. पॅरिसचं राजवाड आहे हे. हा. पॅरिस. तुम्ही काढले ते सगळे फोटो? मी काढले, त्यावेळेलाच काढले. हा. कॅमेरा गेला, कॅमेरा घेतला आणि त्याच्यानंतर काढले. कॅमेरा कुठला होता? ते कुठलं आठवते. हाय का अजून पण तुमच्याकडे? नाही नाही गेलं. असा तेच गोष्ट कसं असं असं हा. अल्पा पर्वत. आ. हे जिनिवा. जिनिवा. मग तिथं ते फोटो काढल्यानंतर स्वित्झर्लंडला अल्पा पर्वत गेला. अल्पा पर्वत गेल्यानंतर तिची राजधानी हे राजधानीत गेलो. राजधानीतनं परत ह्याला गेलो, स्वित्झर्लंड सगळं बघितलं. सगळं स्वित्झर्लंड बघितलं. तिथं जवळजवळ एक आठवडाभर होतं बघा स्वित्झर्लंडला. पण हां, स्वित्झर्लंडला गेल्यानंतर हे सगळं नावाचं बिवाचं सगळं स्वित्झर्लंड म्हणलं आहे. स्वित्झर्लंड म्हणलं आहे. हे पॅरिस. हे पॅरिसमध्ये काय झालं, हे वर हे फुल आहे का, त्या फुलच्या खाली अंडरग्राऊंड सगळ्या गाड्या आहेत. ह्या सगळ्या गाड्या आहेत अंडरग्राऊंडमध्ये खाली. आणि आम्ही सहज गेलो खाली, तर ते पिस्तूल घेऊनच खाली आमच्याजवळ आला. पिस्तूल घेऊन आल्यानंतर त्यानं इंग्लिशमध्ये बोलायला. सबवे मध्ये, हा? सबवे मध्ये ना? नाही. खाली आपेल टावर, पॅरिस. हा हा. आपेल टावरच्या तिथं खाली हे आहे. ओके, ओके. हां, तिथं ते काय झालं, तिथं त्यानं बघितल्यानंतर ते सगळं वॉचमन आला आमच्याजवळ आला. आल्यानंतर त्यानं इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर आमची गाडी दाखवली आणि ते खुश झाले. सगळं दाखवलं आम्हाला. पटलं ना त्याला ते. तर हे तुम्हाला सांगायला म्हणजे ते पिस्तूलच घेऊन आला. बाहेरची लोक पण कौतुक करत होती अंडरग्राऊंडमध्ये म्हणजे होते. तुमचं. हे पॅरिसमधलं आहे. हे हा. पॅरिसमधलं. पॅरिस. हे ह्याच्यात हे झालेलं जिनिवा शहर बोपर्स झालेला. अमिताभ बच्चन गावला बघा यात. बोपर्स. हे गाव इथं तर तुमचा फेवरेट हिरो कोण आहे? हा, हिरो कोण आहे फेवरेट? माझा वय हा. धर्मेंद्र. अरे. फुलावर पत्थर कोणता डायलॉग येतोय का ज्यावेळेला धर्मेंद्रचा? फुलावर पत्थर लागलं 20 वेळा गेला असेल, 20 वेळा पिक्चर बघायला. लय भारी होतं फुलावर हिरोईन पत्थर. हिरोईन हा, हिरोईन हिरोईन नूतन. नूतन. हा, मला माहिती नाही नूतन. नूतन लय जुनी आहे बाई. अच्छा. हे धर्मेंद्रचा कोणता डायलॉग आठवतोय काय? हा, डायलॉग कोणता आवडता आहे काय? डायलॉग नाही काय? नाही हाय, आठवून नाही. सांगतो तुला. आठवलं की सांगा. आठवून बरं, सांग. आपण होतो स्वित्झर्लंडला. आठवून सांगतो. मग स्वित्झर्लंड आल्प्स नंतर पुढे कुठे गेला? हा, आल्प्सच्या पुढे कुठे गेलं? कसं काय? फ्रान्समध्ये आता अल्पा पर्वत. अल्पा पर्वत बोनमध्ये आलो. ही राजधानी स्वित्झर्लंडची राजधानी. तिथं आलो. लॉन काय ते नाव आहे तिचं. हा. तिथं आलो. तिथं सगळं स्वित्झर्लंड बघितलं. स्वित्झर्लंड बघितल्यानंतर सगळं आपेल टावर सगळं हे सगळे बघितलं. स्वित्झर्लंड म्हणलं ते बंद हे आहेत, तलाव आहेत. त्या तलावात आम्ही थांबलो. तर त्यानं तिथं हे फोटो मारले ते सगळे. चालतंय. आता तुम्ही मला सांगा, आपण नंतर बघत बसूया फोटो. हा. आपण स्वित्झर्लंड बघितलं, सगळं बघितलं. मग इटलीला गेलो. इटलीत बघितली. इटलीत मग रोम शहरात फिरलो. रोम शहरमध्ये एक इंडियन गाडी आला होता. तिथे गाठ पडला. हा. इंडियन कुठला होता? हा, कुठला होता? इंडियन होता तो. तिथं रोम मध्ये स्थानिक झालता. इंडिया मधला कुठला होता?
ते आ? इंडियामधला कुठला होता? तेव्हा दिल्लीचा होता, अच्छा. दिल्लीचा. हा. त्याचा फोटो आहे बघा, फोटो आहे त्याचा, ह्यात आहे, त्यात नाही. हा आहे काय? ते ना ते आपण ह्या ते जे म्हणते की नाही ते फोटो आहे की नाही, तेव्हा ते गाड्या आहेत, वरनं गाड्या आहेत त्या. हा 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 त्या जर्मनीचं. इस्रायल आणि स्वित्झर्लंडच्या, इस्रायल आणि इजिप्त त्या वर गाड्या आहेत बघा, लांबड्या लांबड्या आहेत हा त्या. हा 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 हे ना? हा हा हा, सगळ्या गाड्या आहेत बघा त्या. होय. इस्रायल आणि इजिप्तच्या बाउंड्रीवर आहे त्या. अच्छा. फुल आहे, फुल म्हणत होते ते मोठा आहे त्या. भारी. हा हा, हे स्वित्झर्लंड म्हणलं आहे, हा. स्वित्झर्लंड. गार्डन आहे. हा, गार्डन आहे ना? गार्डन आहे हं. तिथे, पाण्याचं हे आहे तिथे. हा. हे जिनिवा शहर, जिनिवा. हा हे वापर ते गाठ पडलं. अच्छा. हा हे रोम मध्ये गाठ पडलं. रोम मध्ये, ते रोम मध्ये गेलो तिथं व्हेनिस शहर आहे, व्हेनिस. व्हेनिस हा आमच्या राजीव गांधीची सासरवाडी. हा. व्हेनिस काय नाव त्या यांचं, मेनका गांधी काय? सोनिया सोनिया गांधी. सोनिया गांधीचं गाव होते व्हेनिस. अच्छा. व्हेनिस शहर, त्या व्हेनिस शहरात गेलो. व्हेनिस शहरात गेल्यानंतर मला बोटीतनं ते काहीतरी पाहिजे होतं, बोटीचं काहीतरी पाहिजे होतं म्हणून मी व्हेनिस शहर असं आहे की सगळं पाण्यातच आहे, हा. रोड नाही. एका बाजूला रोड गाडी लावायची आणि आत बोटीनं जायचं. तर काहीतरी प्रॉब्लेम आलता, म्हणजे काय झालं, बोटीची काहीतरी दिवस वाढत, बोट जिथे मिळणार आहे की नाही त्याचं ते आम्हाला पाहिजे होतं. म्हणून मला हिंदी मराठी येत नाही, इंग्लिश येत नाही, काय नाही. तसंच मी त्या जहाजातनं ते मोदीला ठेवला गाडीजवळ आणि मी गेलो आत गेल्यानंतर व्हेनिस शहर सगळं आतनं पाण्यातनं सगळं बघितलं, खाली उतरलो आणि आम्हाला त्यांनी परवानगी पुढची दिली. कारण युगोस्लावमध्ये व्हिसा नव्हता माझा, युगोस्लावमध्ये व्हिसा होता, ते युगोस्लावमध्ये ते जहाज येणार होतं. हे परतीचं जहाज तेच मिळालं मला अच्छा. युगोस्लावमध्ये. तिथून यायचं. हा, तेव्हा व्हिसा नव्हता म्हणून त्याच्यासाठी आम्ही व्हेनिस शहरात गेलो. व्हेनिस शहरात गेल्यानंतर ते आम्हाला सगळी परवानगी मिळाली. तर परत मी त्या बोटीनं परत रोडवर आलो व्हेनिसमधनं, आणि व्हेनिस सगळं शहर बघितलं, तिथं जरा बोटीनं त्यातल्या त्यात बघितलं, आलो आणि आम्ही दोघं गाडीवरनं पुढं सुटलो. हा. हां, मग रोममध्ये गेलो, रोममध्ये सगळं बघितलं, सगळं झालं. रोम शहर बघितलं, त्याच्या अगोदर व्हेनिस सगळं बघितलं, आणि ते झाल्यानंतर मग कुठे गेलो, इटली सगळी बघितली. इटली नंतर रशिया, झेकोस्लोवाकिया, जर्मन, फ्रान्स, इटली, युगोस्लावमध्ये गेलो. म्हणजे शेवटचं गाव हे इटली. सगळं विसा संपलं, सगळं विषय पुढं गेलो. युगोस्लावमध्ये विसा संपला, कुठला इटलीचा विसा संपला. मग युगोस्लावचा नवीन काढला हा. आणि ती जहाज आम्हाला ते युगोस्लावमध्ये व्हिसा काढून हे मिळून परवानगी मिळाल्यानंतर युगोस्लावमध्ये गेलो. युगोस्लावमध्ये जवळजवळ 500 200-250 किलोमीटर एवढा गारठा, भयंकर हे बर्फ, लय बापरे. बर्फ, लय म्हणजे गाडी मला मारता येईना, हा, हा. एवढा त्रास तिथं झाला. फक्त एवढा देश फिरलं मी त्या इकडे युगोस्लावमध्ये. मला लय त्रास झाला, एकटा गाडी मला, याला तर गाडीच येत नाही. असं झालं, थंडी आवरण आली, सगळं आलं. शेवट एका कोपऱ्यात जाऊन झोपायची, बसायची पाय आले युगोस्लावमध्ये. आणि ती बोट दिली आत होती ना, बोट दिल्यानंतर ते युगोस्लावचा विसा काढून सगळे गेलो. आणि मग शेवटला मला वाटतं युगोस्लाव शहर आहे कुठलं तरी, त्या युगोस्लावमध्ये मग आम्हाला हीच परतीची बोट मिळाली. ओके. हां, ही आता विश्वतरंग आहे का नाही, हीच बोट आम्हाला मिळाली. वा. हां, युगोस्लावमध्ये बोटीत तिथं 2 दिवस थांबलो युगोस्लावमध्ये. आणि तुम्हाला सांगायचं 2 का 3 दिवस मला वाटतं युगोस्लावमध्ये होतो. तर ते थंडीनं मिळलो, काय सांगायचं, एवढं ते अजून मला आठवते ते. आणि ते मग तिथनं पण युगोस्लावमध्ये बसल्यानंतर ती जहाज सगळा माल भरल्यानंतर जहाज चालू झाल्यानंतर परत व्हेनिसमध्ये आली, व्हेनिस शहरात आले. तिथं माल काहीतरी भरला वाटतं, काय ते भरला व्हेनिस येणे. परत व्हेनिसमध्ये गाडी आल्यानंतर तिथं 2 दिवस थांबली गाडी व्हेनिसमध्ये. मग 2 दिवसांनी ते कॅप्टन ही सगळी बाजारात गेलती, त्यांच्याबरोबर आम्ही गेलतो. काय हा. तेव्हा मग आमच्याकडे डॉलर्स शिल्लक होते, डॉलर्स. आम्ही तिथं व्हेनिसमध्ये गेल्यावर काय घेतलं असेल आम्ही, काय घेतलं? 5 फुटी फ्रीज. काय? त्यानं मी त्याला मोदीनं फ्रीज घेतला
आमच्या कॅप्टनने घेतला, सगळ्याचं बोट फुकट आहे म्हणलं. 5 फुटी फुरस होता, तिथनं आणला इटलीवरनं. हा, बापरे त्या बोटीत भरला, सगळं झालं. कॅप्टनने घेतला म्हणजे सगळं आम्ही खुश झालं. आमच्या डॉलर शिल्लक होते, चला घेऊया म्हटलं. किती डॉलरला घेतला ते साधारण तेव्हा काय डॉलरचं काय तिकडनं ते विचारलं का? ठीक आहे किती असं कारण डॉलर्स ते दिले आणि ते घेतलं. डॉलर शिल्लक होते ना माझ्याकडं. मग ते झाल्यानंतर बरं तसंच हे करून जहाजात चढविलं आणि जहाजात चढविलं. मुंबईवरनं कोल्हापुरात गाडीनं आणले. काय ट्रकमधनं ट्रकवर. बाबा. तर ते शेवटचं ते व्हेनिशरमध्ये ते सगळं बघितलं. व्हेनिशरमध्ये बघितल्यानंतर ते सगळं असं झालं. मग ते सगळं जहाज बी चढविलं, सगळं झालं. ते जहाजात ते सगळे तिने कॅप्टन घेतला म्हणजे आम्हाला परवानगी मिळाली, असं झाले ते. आणि जहाज आहे ते कुठे बी ठेवा, त्याला कुठं बी काय हा. भरपूर आहे. तर ते जहाज परत ते युगोस्लाव्हियामध्ये निघालं, सरळ मुंबईला आलं. मुंबईला इथनं कलकत्त्यावरनं नाही, मग तुतीकोरीनवरनं याला एक ओडिशाला याला बंदर म्हणजे 22 दिवस लागले. बोट बापरे. पाण्यात 22 दिवस लागले. बर. त्यात ते कावळा बिवळा ते सगळं त्यात झालं. ते तर जाताना झालं हा, ना. जाताना आणि येताना 17 दिवस लागले मुंबईत यायला. बापरे. मुंबईत 17 दिवस लागले. कुठं थांबली नाही, काय नाही, सरळ डायरेक्ट आली खूप मुंबईत. आणि ते सांगायला म्हणजे मग तिथनं मी फ्रीज उतरला, तिथनं मग कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात ते फ्रीज कशात तरी आणला. मध्ये बोटीत दिवसभर करायचं काय तुम्ही? बोटीत 17 दिवस काय ते बोटीत दिवसभर करायचं काय? दिवसभर हा बोटीत बोटीत काय नाही, जेवायचं झोपायचं काही दारू प्यायची. मी निलायला ते माझा पात्र दारू पिते. ते हात नाही की ना त्याला, हात नाही आहे तर त्याला तो दारू पित होता. तर त्याला तेव्हा फोन वगैरे काहीच नव्हतं ना. काय नव्हतं. लेटर आहे त्यात, ह्यात लेटर आहे बघा. मी त्यात हाताने लिहिलेलं लेटर आहे त्यात, ह्याच्यात फाईलमध्ये. पत्र याला पत्र पाठवलं तर असं असं झालं, सगळं आलं, कुठं आलं, कसं आलं, सगळं पाठवलं तर त्याला. आणि मग तिथनं आलो, मग ते बोटीतनं आलो. मग फिरत तिथं मुंबईत ठेवला. मुंबईत ते ट्रान्सपोर्टमध्ये घातला आणि ते मग आम्ही मोटरसायकलीनं सरळ कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात आलं, आमचं दत्त मंदिर फुलेवाडीचं, तिथं पाया पडलो. दोघा तिघांनी मला बघितलं, बापू आला, बापू आला. आमच्या सर्जेराव पाटील म्हणून हे आहे, पण नगरसेवक, त्याची बायको नगरसेवक होती त्यावेळेला. ते गाठ पडला, तीन दोघांनी मिठी मारली, सगळं झालं. पाया पडलं. सर्जेराव पाटीलचं भारीच. बायको सर्जेराव पाटील. किती आणि आमचं- दिवसाची ट्रिप झाली तुमची? हा? किती दिवसाची 4 ट्रिप महिने झाली? 4 महिने. हा 4 महिने 4 महिने लागले जाताना. 1 महिना तर यायला दीड जायलाच महिना लागला. दीड महिना हा. फिरायला 2.5 महिने लागले. 2.5 महिने. आणि ते मिठी मारल्यानंतर ते दत्तादेव पाया पडलो, सगळं व्यवस्थित झालं, सगळं काय झालं. तर ते तेव्हा मला चांगलं आठवते ते. मग तिथनं आल्यानंतर मग काय सगळं हे झालं. तिथे आणि एवढे देश फिरला तुम्ही, हा. तर तुमचं आवडतं कोणतं होतं? स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड. देखणं गाव. भारी ना. कुणी जावं ते सीझनला जावं. आलं आपण डावर घेऊन त्याच. आता जे रायडर्स आहेत, आता जे गाडी चालवतात, हा त्यांचे व्हिडिओ वगैरे बघता का तुम्ही? आता गाडी चालली तर आता जे नाही, नाही, riders नाही, आहेत, नाही, वेळ कोण नसते. माहित नाही. कसं आहे, कामाचा बिझनेस मोठा आहे हो. बिझनेस मोठा असल्यामुळे आम्हाला बाकीचं काय फालतू काय हेच नाहीच आहे. सकाळी 10-11 वाजता चालू झालं की रात्री बायको ओरडते, 10, 11ला 12ला केव्हा येईल तेव्हा. दिवसभर कामात असते. तुम्ही गाडी जी होती तुमची, कोणती गाडी होती? राजदूत गाडी, राजदूत, राजदूत हा. गाडी, त्याची राजदूत गाडी. परवानगी कशी घेतली होती मग? परवानगी तिथे पासपोर्ट व्हिसा दाखवला की परवानगी मिळते. अच्छा. पासपोर्ट व्हिसा दाखवला की नाही परवानगी मिळते. ते लायसन्स? आपल्या कायद्यातच आहे ते. अच्छा. हा मग परवानगी. बाहेरचं लायसन्स वगैरे ते कसं केलं होतं? हा बाहेरचं लायसन्स वगैरे ते कसं केलं होतं? ते तर काय ते आपल्या बनाव असते की ते काय तिथं हे नाही. फक्त युक्रेन सोडलं की कुठे बी झोपा, कुठे बी राहा. नाही, गाडीचं इंटरनॅशनल लायसन्स हा ते कुठून कोल्हापुरात मिळवतं? येते. कोल्हापुरात. ते दाखवलं की मिळते, ते प्रोसेस आहे तिथं. हा. ते आणि दाखव- तिकडचं गाडीची सर्व्हिसिंग वगैरे बाहेर करायची असेल ना? काय करायचं काय नसते नाही? ते आहे सगळी गाडी नुसती चांगली दाखवली तर होती. पास आहे. काय त्याचं काय नसतं. गाडी तीच जी गाडी दाखवली ती न्यायला पाहिजे, मात्र दुसरी गाडी चालत नाही. रिपेरिंग म्हणजे आता पंक्चर झाली किंवा काय? काय काय नाही. मी नाही. सांगितलं की तुम्हाला म्हणजे एकदा इकडे ते याला कोल्हापूर इथे दिल्लीच्या वर तिकडे झालती, मसुरीत झालती. तर इकडं काय गाडीचा प्रॉब्लेम काय झाला, फक्त प्रॉब्लेम ते कॅरेज तुटलं.
त्या पोरांनी जोडलं तेवढा प्रॉब्लेम आला, बाकी आता काय नाही. गाडी चालवताना गिअर्स वगैरे काय काय लागतात. काय काय नाही कसेच तेच गेलेत? सगळं हेल्मेट हे असते, पाय म्हणजे हे असते, हातात हा. हे असते, हे असते. काय काय होतं तुमच्याकडे तेव्हा? तेव्हा ते अं, फक्त सॉक्स, हेल्मेट, हेल्मेट हेल्मेट होती, आणि हेल्मेट ते सॉक्स हातातलं हातात, ते ते सगळं सगळं. कोपऱ्याला नाही लावायचं, नाही, ते काय नाही, गुडघ्याला वगैरे काय 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 नाही? नाही, काय तसंच नाही, फिरलाय? तसंच तसं काय नाही. बापरे! तसं नाही. मगाशी तुम्ही मला काकूंबद्दलचा एक किस्सा सांगितला होता गाडीतून येताना. हा काय होता तो? ते झालं. आता ते आता हे रशिया सफल, हे सगळं संपलं. हे आपण सपलं, सगळं हे इंटरनॅशनल सपलं. फिरून आणि आलो. आता आणि काय पॉईंट आहे सांगतो मी मला. पॉईंट काय कोल्हापूर, मग काय ते सपलं, हा. हा विषय हिरोचा सपला. हा. राजू गाडी आधी सवर गेलो, सगळं व्यवस्थित झालं, त्यात काय गाडी आहे अजून महालक्ष्मी तुमच्याकडे? हा गाडी आहे तुमच्याकडे अजून? हाय, अजून आहे. अजून हा, आहे? गाड्या जुन्या आहेत. 1955ची कार आहे अजून माझ्याकडे, बाबा वडिलांची माझ्या. कोणती? 1900 लँड मास्टर, आ, आंबेसेटर नंतर हा. निघाली, त्याच्या अगोदर लँड मास्टर आहे. वाव. वडिलांची माझी, वडिलांनी घेतलेली गाडी विंटेज गाड्या. लँड मास्टर. आणि त्याच्या अगोदर सिजर जावा गाडी, मोटरसायकल हा, हा, सिजर हा, जावा, हा, हा. 1930-40ची गाडी आहे अजून. बापरे खरं चालू नाही, पण ठेवली आहे तशी. ठेवली आहे. राजू गाडी ठेवली आहे, त्या आबांची वडिलांची गाडी कार ठेवली आहे, कुठली गाडी केलेली नाही. वाव. हा, तशी ठेवली आहे. तर आता मग काय झालं, 1992ला माझा एक दोस्त आहे 92ला. मग या राजू गाडीवरनंच की परत त्या दोस्ताला त्याचं नाव आहे दिलीप शंकर कारेकर, सोनार आहे. हां, त्या दोस्ताला घेतला आणि कर्नाटकात गेलो. कर्नाटकात जवळजवळ मला वाटते बेळगाव, धारवाड, कारवार, परत तुमचं धर्मस्थळ, इंदिरा गांधी निवडणुकीला उभारली ती धर्मस्थळ बघितली. धर्मस्थळ काय ते नाव गाव आहे, इंदिरा गांधी उभारली ती तेव्हा तिथं. तिथं ते सगळं बघून ह्याला गेलो, मेंगलोरला हा. गेलो मध्ये. तिथे मध्ये धर्मस्थळ आहे. परत तुमचं कर्नाटक पण सगळा जवळजवळ कर्नाटकात गेलो. कर्नाटक सगळं बघून याचं देवाचं काय ते श्रावणबेळगोळ समुद्रकडला आहे. हा समुद्र श्रावणबेळगोळ प्रसिद्ध आहे. तिथं ते बेंगलोरवरनं हा. मेंगलोरवरनं ते समुद्राकडेला मेंगलोर आहे. तिथनं पण धर्मस्थळवरनं मेंगलोरवरनं ते श्रावणबेळगोळ सगळं कर्नाटक, उडपी ते करून परत कुठं आलो याला गोव्यात आलो. उडपीवरनं गोव्यात आलो. गोव्यातनं परत सगळा गोवा बघितला आणि महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्रात ते 1992ला त्या माणसाला घेऊन 8 दिवस आम्ही बाहेर होतो. बापरे. 8 दिवस राजूच गाडी, बरं काय, हा. राजूच गाडी 92ला. त्यात आम्ही व्यवस्थित प्रवास केला, सगळं झालं, काय कुठं काय झालं नाही, काही नाही, पण मजा केली आहे. ते आमचा दिलीप शंकर कार्यक्रम चांगला. माझा दोस्त आहे, आमच्या गल्लीत राहायला होता. तेव्हा म्हणाला जाऊन ये म्हणलं, चल म्हणलं बाया, असं झालं. भारी. तर तिथं ते इंदिरा गांधी निवडून उभारली ती, तेव्हा तिथं ते निवडून आले. तेव्हा पडली ती अगोदर, त्यानंतर तिथे निवडून आले. तर ते सगळं बघितलं, ते कर्नाटक सगळा बघितला. आणि ते 1992ला तिथं संपला. 1992ला नंतर मग काकूंना घेऊन कुठे गेलाय की ते नाही? सांगायला लागलो. ते आता तिथे पुढचं आहे, यायचं. ते यानंतर पुढचं. अच्छा. ते मला वाटतं ते 92 ते 90ला असेल. पुन्हा दिलीप शंकर हा, हा, 90ला 90 वाला. हां. हम्म. आणि हे 92ला घेतली. बायकोला म्हणलं असं जायचं, आपण कुठं जायचं, धर्मस्थळ हे काय कोकणात जायचं आहे मोटरसायकल. कुणाला जायचं नाही, आईला तेवढं माहिती होतं, आईला तेवढं सांगितलं होतं. आईला म्हणलं 15 दिवस मी काय येणार नाही, हा. तू वाट बघची येईल. 15 दिवस येईन म्हणून मी तिला नीन जाणार आहे लांब गावाला. ती हिरो होंडा, ही म्हणते ना हिरो होंडा मगाची स्प्लेंडर, त्या गाडीवरनं तिला स्प्लेंडर बसली. वरून? हो, मग काय ऐकायला ती मगाची म्हटलं नाही स्प्लेंडर. मला स्प्लेंडर नव्हतं माहिती. नाही, मला नव्हती. वाटलं बुलेटच हा, नाही नाही, राजदूतवरून. त्या गाडीवरनं मुलग्याची गाडी ती, अच्छा. मुलग्याची गाडी होती, त्याला ती घेतली. त्या गाडीवरनं ती किक सगळं पेट्रोल सगळं भरलं, सगळं काही केलं, गाडी आयलिंग बदललं, सगळं दुरुस्त करून तिला म्हणलं असं जायचं आहे सकाळी कोकणात आवड. जायचंय. हां, हा. मग 5 लाख किक जे मारली म्हणताय, 5 लाख किक मारल्यानंतर बेळगावच्या पुढे गेल्यानंतर बायको माझी, तू इकडे कुठे निघालायसा म्हणजे, तू काय मागं बसायचं, कुठं निघालं हे विचारायचं नाही, आता तू गावडी मला तर काय तुझं चालत नाही. म्हणून मी काय केलं, तिला हे केलं, बेळगावच्या पुढे गेलं, गाडी मारली, चालू केली, गाडी सगळी झाली आणि बेळगाव गेलो. बेळगावातनं परत
बेळगाव पुढं कारवार धारवाड करत करत बेंगलोरला रात्री 8 वाजता गेलो. बापरे. बेंगलोर दिवसभर गाडी मारत होतो. बाबा. होय. आणि त्यात एक जण असा होता, मीच खोळा नाही मोटरसायकलवाला, अशी किती वेड आहेत. तुम्हाला सांगायचं, एक गाडी एमटीएम गाडी होती. हा. ते एचडी जावा होती. हम्म. तिची बायको बेंगलोरच्या पुढं कामाला सर्व्हिसला आहे. तर त्यानं काय केलं, राखेलचा कॅन घेऊन निघाला होता एकटाच. हा राखेलचा कॅन घेऊन निघाला होता. आणि राखेलचं कॅन घेत असताना ते वजन जास्त झालं हो. पुढे जाणार मागे येणार, पुढे जाणार. 2-3 वेळा मला गाठ पडला. त्याला म्हणलं हे काय भानगड. आणि एमटीएम म्हणलं एक इंडियन महाराष्ट्राची गाडी आहे. मग त्याला थांबविल्यानंतर म्हणाला असं असं झालं, सारखं कॅन निष्ठाला आल्यात, काय करू. मराठी ही मिरजचा होता, ते हा. मिरजचा होता. आणि अच्छा. ते मिरजचा जाताना ते कॅन बिन सगळं बघितल्यानंतर सारखं मागं पुढं बेंगलोरपर्यंत त्याला मी सोडला नाही. बेंगलोरमध्ये पर्यंत ते लॉजला वेगळा गेला, आम्ही लॉजला वेगळा गेलो. आणि इकडे कुठे निघालाय ते माझी बायको बेंगलोरच्या पुढं सर्व्हिसला आहे, तिकडे मी तिला भेटायला निघाले. म्हणजे वा. मोटरसायकल मला एवढं म्हणायचं आहे, त्या एचडी गाडीत राखीची कॅन हा. सारखं निष्ठायचं होते. त्यामुळे ते मला जरा क्यू आली, म्हणलं मी आहे तुमच्यासाठी भानगड काय नुसती. तुम्ही मोटरसायकलवाला वेडा, मी मोटरसायकल वेडा. असं म्हणजे मीच खोळा नाही, भरपूर अशी डे आहेत. ही मला म्हणाय. मग तिथनं हिला मग बेंगलोरला आम्ही सकाळी उठलो. सगळं बेंगलोरवरनं सरळ हे आमचं मदुराई, रामेश्वर, परत तुमचं आणि हे आधी 2-3 गाव आहेत. रामेश्वर, मदुराईला मद्रासला गेलो नाही. मदुराईवरनं सरळ मागं आलं. एका संध्याकाळी 5ला किक मारली ती. मदुराई 1-2 दिवस तिथं राहायला झोपायला तिथं होतं. आणि ती मदुराईनं किक मारली, ते रात्री हिला बसविले 5 का 6 वाजता किक मारली रात्रीची. डायरेक्ट कन्याकुमारीत पहाटे 5 वाजता 6 वाजता बापरे. डायरेक्ट रात आणि दिवस गाडी मारत होतं का नाही. हे काय रात आणि दिवस गाडी मारत होतं वा. हिला, बायकोला घेऊन माझ्या. तर तिला का पहाटे जायचं, ते चंद्र बघायचा होता, सूर्य बघायचा होता सकाळचा. ओगाव त्याला जवळ दिसते ना ते. हा, 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 हा. ते बघायचं कन्याकुमारीला. मग कन्याकुमारी ते बघितला, दिसला सगळं. त्या नेमकं ढग होतं आडवं. अरे. मग कन्याकुमारीला आत गेलो. आत गेल्यानंतर ते आमचं स्वामी समर्थ हे स्वामी विवेकानंदचं आत हे आहे ना, त्या बोटीत मग आत गेलो आम्ही. तिथं गाडी लावली, भारी. बोटीत आत गेलो. तिथं सगळं बघितलं. सगळं बघितल्यानंतर एक दिवस तिथं झोपलं राहिलं. सरळ हे केलं, कन्याकुमारी सरळ केली. कन्याकुमारीत सरळ केरळा, सगळा केरळाचं सगळं बघितलं. केरळाचं गाडी मारली. 2 दिवस तिथं थांबलो. तिथनं जे गाडी मारली ते डायरेक्ट गोवा. गोवा डायरेक्ट. गोवा नाही, अगोदर केरळ येते. हा. केरळानंतर कर्नाटक येते. कर्नाटक. कर्नाटक नंतर गोवा येते. गोवा. हा. सगळी ती बाउंड्री मोटरसायकल बघितली. वा. हा. आणि त्याला जवळजवळ 10-12 दिवस आम्ही बाहेर होतो. म्हणजे असं जंगल सगळं भयंकर जंगल आहे तिकडं. काढे चेष्टा नाही तिथे. आणि हायवे सगळा ते बघितला आम्ही. सगळा केरळाचा सगळा हायवे. उडपीमध्ये झोपलेला आठवते आम्हाला, उडपीमध्ये. अच्छा. आता मग ते तसं हे करून झाल्यानंतर मग आम्ही आल्यानंतर मग सगळी ओरडायला आली. काकाला गेलं 15 दिवस वडिलांना कुठे? ते माहिती आहे. त्याला वडिलांना माझ्या हे विरोध होता. पण ते नाही, तेच आता हे ऐकणारा पूर्व. भारीच काम आहे मग काका तिथं ते तुमचं. केलं. नंतर मग हे करून हिला मोटरसायकल झाल्यानंतर शेवट हे केलं. मग आता काय थोडं मग त्याच्यानंतर मी आलो दुबईला गेलो. मग विमानाने दुबई सगळे बघितली. दुबई झाल्यानंतर लेह लडाख बघितलं. आमचं हा. लेह लडाखला ते आमचं एक ग्रुप आहे. हे राहुल माने म्हणून नगरसेवक आहे, चांगला आहे, आमचा घरचा माणूस. त्याचं आमचं चांगलं आहे नगरसेवक. ते सगळं असे ग्रुप केला. ग्रुपने आम्ही जातो, इकडं जा तिकडं जा. मग त्याच्यामुळं ते आम्ही लेह लडाख केलं राहुल मानेमुळं. परत हे अंदमान निकोबार, हां, ते सुद्धा विमानानं झालं. ते राहुल माने बरोबर हे ग्रुप होता आमचा. त्याच्यानंतर मग परत ते झाल्यानंतर तिकडं आल्यानंतर आणि 2-3 वर्षांनी कुठे गेलो बरं, हे लढाई. हां, हिला घेतली आमची 2 नाती. ही बायको माझी, माझा मावस तिची बायको, आमचा जो चांदीचं कामगार आतिगिरी म्हणून एक आहे. ही मावस भाऊचं नाव हे पण आमचा बंडा वरुटे, सका मावस भाऊ, तिची बायको. आणि आमचा तानाजी आतिगिरीची बायको. त्या आमची नाती सिद्धी म्हणून नाते आहे.
आणि आईला म्हणून नात आहे. असे ते आम्ही सगळे मिळून 10 जण होतो. 10 जणांनी आम्ही ते जाताना हे विमानानं गेलो. पहिल्यांदा गेलो सिंगापूरला 2023ला. हा. डिसेंबर 2023ला सिंगापूरला गेलो. सिंगापूरनं मलेशियाला गेलो. मलेशियामधनं बँकॉक, पटियाला हे सगळं वाव. घेऊन 8-10 दिवस, आठवडे 8 दिवस तिकडे होतो. वाव. 2023च्या एंडला, जे नोव्हेंबर डिसेंबरला आहे. ही आमची 10चा ग्रुप होता. बाकी विमानांची कोल्हापूर जिल्ह्यातली होती सगळी. ते भारी. जाऊन बघून आलो ती सगळं. बायकोला विमानात ते बसविला, तेवढा बाकी नव्हता. मग हिला रेल्वेने एकदा सिंगापूर याला घेऊन गेलतो. लग्न झाल्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न झालं. तिला पुण्यात दिली ती सांगवीला. पुण्यात दिली, तिला सोडा म्हणून आले. लग्न झाल्यानंतर तिला सोडली आणि हिला रेल्वेत गाडी घातली आणि काश्मीरला जाऊन आलो. ओ. रेल्वेत गाडी घातली. हा, रेल्वेत बसलो आम्ही दोघं हा. आणि काश्मीरला गेलो. मग पुण्यावरून गेलो. वा, वा, तिला वा. सोडा आणि नवीन नवरी आहे म्हणून सोडा आणि तिला सोडली एक पण चान्स आम्ही- सोडला नाही तुम्ही. काश्मीर जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा फिरायला जायचं. गेलं. काश्मीर फिरून आलो. काश्मीर फिरून आलो. परत हे झालं त्यांचं त्यात आता माझा एक प्लॅन आहे. माझ्या बायकोचं तर आता काय खरं नाही. हिचं काय माझा एक प्लॅन आहे. तिथं अमेरिकेत जाणार, अमेरिकेत मोटरसायकल लायसन काढणार आणि तिथनं फिरणार, असा एक हो. मनात शंका आहे. हे आहे खरं. आता युद्ध असल्यामुळे ते सगळं घडी इसकटल्या. होणार होणार हा, पण. युद्ध असल्यामुळे अगदी आहे. आणि हे ड्रग मी जो मरत नाही तो पण ती असं चालणार. काय बरं आहे, काय करण्याचं आहे. देशात जगाचं वाटोळ करायला आला हो. विनाकारण. तुझ्या हातात सत्ता आहे म्हणजे तू काय वाटत ते करतो. हा, ते बरं माणसं फालतू मारतात किती, काय किती, त्याला काय गणित आहे का? हा, काय गरज आहे हे करायची? बरोबर. हा, त्यात तुझं काय ते जगाचा वाटोळ करायला बसणार आहे तू आणि मी इराणवादी. हा, असं आहे का? म्हणून ते थांबले तेवढ्यासाठी. नाही माझ्या बायकोला मी नेणार. जर ते हे चांगलं असतं का नाही, मी एकदा माझी आशा आहे की न्यायणार. विमानं जाणार म्हणजे मोटरसायकल नाही, विमानं फिरायचं. या ट्रॅव्हल्स असते त्यात जायचं. एक माझी इच्छा आहे. फक्त तेवढी राहिल्या, बाकी सगळं मग सगळं झालेलं आहे. होणार होणार. हा, सगळं नक्की झालं. होणार. हा. तर हे असं आहे. एवढं तुम्ही फिरल्या तर तुम्हीच करणार ते. आता एवढंच की शरीराला मला अजून अटॅक नाही, शुगर नाही, परत काय हे नाही. 10 रुपयाची महिन्याला गोळी नाही. 10 रुपये सुद्धा महिन्याला गोळी गोळी नाही. नाही. फक्त कानानं बाद झालं एवढंच. हा. कानानं मशीन आहे, मशीन म्हणून ऐका येत नाही. मशीन लावलं तर ऐकायचं, नाही तर नाही येत नाही. आता तुम्हाला इच्छा होते का गाडी चालवायची? हा? आता गाडी चालवायची इच्छा होते का? रोज डेली मोटरसायकलने फिरत. 4 चाकीचा माझा विरोध आहे. 4 चाकीने मी फिरत नाही. फक्त मोटरसायकल माझ्याकडं फॅशन गाडी 10,000 रुपयाला घालवत ठेवली आहे. हा, ते घालवत्या 10,000 रुपये ते पेट्रोल बचत आहे म्हणून पेट्रोल कमी खाते म्हणून ती गाडी 10,000ला 10 वर्ष झाली घालवत ठेवली आहे. अरे. अजून नेलेलं नाही ते. मग ते तशीच आहे. ती जर मी वापरते घालवत. मग आमचं कसं आहे, सावकारी लायसन आहे. जिन्स ठेवून पैसे तुम्हाला द्यायचे. हां, जिन्स ठेवून पैसे द्यायचे. जिन्स ठेवून पैसे दिल्यानंतर ते 3% व्याज आहे त्याला, ते घेते. आणि आमचा आता जायचं असेल तर कुठे जाल तुम्ही? हा? गाडीवरून जायचं असेल तर कुठे जाणार? आता काय नाही, आता नाही. पण जायचं असेल तर? जायचं असेल तर इकडं एवढं आसाम बिसाम राहिले माझं ते. हा. इकडे हे बाजू सगळे राहिले, आसामची सगळे राहिल्या. आसाम, बिहार बी राहिल्या, आसाम राहिल्या. नेपाळ झाले. नेपाळ आम्ही बायकोला घेऊन सगळं मोटरसायकल हे न मोटरसायकलवर? नाही विमानाने? नाही मोठं 4 चाकी गाडीने? तिला सगळं ते फिरवलंय. मग ते सगळं ते भारी. मोटरसायकल ग्रुप करते मी. ग्रुप केल्यानंतर काय करते, बायका 5-6 बायका, भाऊ कोण भावजा असल्या ते करायचा ग्रुप. तुमच्या घरामध्ये तुम्हीच प्लॅन करत असाल ना ट्रिप? मला माझं ते काय भाऊ माझा जाऊन आला, जपानला जाऊन आला, परत युरोपला जाऊन आला. ते 2 नंबरचा भाऊ जरा ह्यातला आहे का, ते विमानानं, मोटरसायकलचा भाऊ विमानानं. आत्ताचे तुम्ही त्या दिवशी म्हणालात मला की त्या दिवशी म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 माणसं दिसली. एक फ्रान्सचा होता आणि एक आत्ताचा मुलगा होता. तर आत्ताची रायडिंग आणि पहिल्याची रायडिंग काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? पहिल्याची गाडी आणि आता गाड्या सगळ्या एकच असतात, त्याचा काही संबंध नाही. तुम्ही आत्ताची गाडी कोणती आवडते का तुम्हाला? आम्ही घेतच नाही तर नाही, आवडायचं घेत संबंध नाही पण बघितले असेल ना? नाही बघितलं काय, घेतच नाही मला. घेते कारण आता खूप काय काय आलंय. सगळे वर्णाला ते हे जे मध्येच हे असते ते काय म्हणतात गाड्या, आता नवीन निघाल्या गाड्या त्या
नवीन हिरो होंडाच्या निघालेलं. बॅगा वेगळ्या ठेवायला जागा आहे. हा, हा. अजिबात नाही म्हणणं माझी गाडी जुनी आहे तीच घेणार मी नव्या गाडीच्या नादा लागत नाही. गाडीच्या तुम्हाला चार चाक त्या व्हिडिओ जो आहे तुमचा जो व्हायरल झालाय त्यामधले तुम्ही ते कमेंट्स वाचतात का? लोक काय काय म्हणले ते वाचलंय का तुम्ही? दाखवतोच तुम्हाला हे घ्या माझ्याकडे सगळं आहे दाखवतोच ते. द्या ते तर आहे 2-3-4 फोटो आहेत त्यात. ते ग्रुप आहे काय ते दाढीवाला आहे ते कोल्हापूरचा आहे. ओ हा मोटरसायकल ते हात चालत फिरायला आलता. ऑल इंडिया हात पायाने केला चालत 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 केलं. हा मी फोटो लावूच तिकडे पण तरी आता आणि अजून आहेत त्यात 2-3 आहेत चालत केलंय. भारीच. तो फ्रान्स वाला बी म्हणाला असेल होय, होय, आम्ही त्या- आमचं काय रायडर तुम्हीच चांगले ओजी रायडर आहे. मी निघालो शेतात ते ग्रुप थांबला होता तिथं. मी म्हणालो, ही तुमची फोटो गाडी आहे मारला. काय? हा. फोटो मारला मग काय करणार. ऑल इंडिया आणि राईड. त्या दाढीवाल्याने केलं बरं का हे सगळं दाढीवाल्याने केलं. मराठी येत होतं ना त्याला. ते खुश झालं बघितलं ते खुश झालं. आता मी ह्याच्यामध्ये कमेंट केली की मला या काकांना भेटायचंय आणि हे कुठून आहेत वगैरे. मग त्यांनी मला नंबर दिला तुमचा. त्याला मी मेसेज केला. ते म्हणलं कोल्हापूरचे आहेत. मग त्यांनी नंबर दिला. मग मी तुम्हाला कॉल केला. मला माहित आहे ते कळालं की हा. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे कमेंट आहे ते वाचले का? ते वाचलं. त्यामध्ये लिहिले ते बी आहे की आहे त्या- माझ्याकडे आहे त्यात हा. आहे त्यात आहे ते. त्यामध्ये लिहिले की ह्या माणसाला शोधा आणि याच्यावर मराठी मूवी बनवा. एवढे सगळे लिहिले. लिहिले केले का होय. मुंबईकर निखिल वगैरे माहितीये का तुम्हाला? निखिल मुंबईकर निखिल नाही, रायडर आहे नाही, खूप मोठा. नाही 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 ते काय बाकीचं काय नाही आपलं कोण बा फिरणारे आहेत. काका खूप मज्जा आली. हा खूप मज्जा आली म्हटलं. म्हणजे काय भारी. असं लोकांना ऐकायला खूप आवडेल. नाही म्हणजे काय खूप हो. आवडेल आता. नाही आता मग ते काय 20 लाख लोकांना बघितले ते. होय. हा. आता हे पण खूप लोक बघणार. म्हणलं बघितले. तुमची कृपा आहे. आमची कसली तुमची. नाही, आवड आहे ती सवड होती आवड आहे ना आपल्याला ती. हा आणि माझी एकच इच्छा आहे अमेरिकेला विमानात जायची एकच इच्छा आहे. आता मोटरसायकल मला सांगा शेवटचा प्रश्न की तुम्हाला आत्ताचे जे रायडर आहेत आता जे बाईक चालवतात वगैरे त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना- चालवणाऱ्यांना काय आता जे बाईक चालवतात ना बाईक हा, चालवतात, हा. त्यांना त्यांना काय सांगायचं. सांगणार? तुम्हाला काय पाहिजे जर तुम्हाला तिची आवड असेल मी सहकार्य करायला तयार आहे. कागद जोडून काय असेल कोणाला ते कारण आवड लागते हो. हो, हो. आवड असली तर सवड होते ना. तर उगाच मारून मुसलमान करण्यात काय अर्थ नसते ना. पण जर तुम्हाला एक आवड असली वा फिरायची आवड आहे किंवा काय आहे हे तुम्ही कागदपत्र करू शकताय काय खरं नियम तेच आहे कायदा तेच आहे खरं ते त्याचा पाठपुरावा करावा लागते ते करावं लागते स्वतःहून तर ते जमते जमाचं त्याला आम्ही आता जसं मी इलेक्ट्रिसिटी बोर्डात गेलेले त्यांच्याकडं कसं काढलं तसं माझ्याकडनं तुम्ही काढून घ्या की. हां आणि मी तुम्हाला तसं तुमची जर असले तर त्यात मोटरसायकल यायची सुद्धा इच्छा आहे तुमच्याबरोबर. तुमच्याबरोबर माझं होणार बी हे बी सांगतो कारण करून दाखवलं ना आम्ही ते ह्या प्रूफ आहे आपल्याकडं. मग काय आपल्याला काय भ्यायचं आणि अजून मी मोटरसायकलनं जाऊ शकतोय पण काय विसा नाही 15 ते 35 वयातच असते ते मोठं वय कर झाल्यावर ते होत नाही आणि तुम्हाला भाषा कुठे सगळी काय भाषा शिकत नसतात हो. हे आता जोडलं ते कसं आपण ते शिवाजी युनिव्हर्सिटीला मास्तर रशियन मास्तर होता म्हणून ते आम्हाला देऊ शकला. ती शिकली 2 म्हणून ते कागद जोडले त्यात दोघांचे रशियन कुणालाच येत नाही ते म्हणून हे भाषा म्हणजे आणि मला हिंदी सुद्धा सरळ येत नाही तर मी करून दाखवेन तुम्हाला. असं आहे होते एकदा आपण मनात घेतली तरी इच्छा पाहिजे आवड पाहिजे त्याची वेळ पाहिजे असं आहे ना. कुणाला आवडते कुणाला नाही असं आहे. त्या करणारा आवडीला पाहिजे आणि हे तर तुम्ही सगळं जाहीर केलं तर ते माझ्या मागे सगळे लागणार हे मला एवढं करून द्या असं आहे ते. भारीच पण हा, खूप हो. मज्जा आली. थँक्यू काका. हा. तर आपण सगळं फिरून आलोय. बाहेर फिरलो, इंडियामध्ये फिरलो काकांसोबत. त्यांनी कुठे कुठे गेले ते सगळे किस्से सांगितलेत. खूप मज्जा आली आणि आज कळालं की ओजी खरा रायडर कोण आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी टेबल टॉक्स बघत राहा आणि लॉ कॉलेज रोडवर एक पुण्यामध्ये कॅफे आहे कॅफे ब्लॅक कॅट अँड वुल्फ. सो कधी इथे आला तर हे पण विजिट करा. इकडचं फूड अमेझिंग आहे, कॉफी अमेझिंग आहे आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.